तर आपण प्रथम काय करत जाऊ की तसं हे मनोगत आणि जे उपोद्घात आहेत है ना, हे समजण्यासाठी एकदम असे सोपे आहेत है ना. तर त्यामध्ये स्पष्ट करण्यासारखं एका वाचनानंतर आपल्याला जवळजवळ सर्व काही समजून येईल की काय सांगितलंय प्रभुपादांनी इथं. आणि श्लोक वगैरे इथं आहेत असे तुरळक श्लोक आहेत है ना. मध्ये मध्ये कुठं संदर्भाच्या रूपाने प्रभुपादांनी या ठिकाणी श्लोक सांगितलेले आहेत है ना. ते आपण पाहूया. तर तुमच्यापैकी एक एक जण असं आपण एक एक परिच्छेद वाचूया. आणि आज आपण ठरवलेलं नाहीये है ना. तर दरवेळेस आपण काय करूया की एकच भक्त वाचतील पूर्ण 2 तास है ना. असं आपण करूया म्हणजे आपला वेळ वाचेल है ना. नाहीतर आजपासून पण आपण सुरू करू शकतो है ना, की एकच तुमच्यापैकी बाकीच्या क्लासेसमध्ये आम्ही कसं करतो की जी अटेंडन्स शीट आहे है ना. तुमच्याकडे आहे का नित्य कीर्तन प्रभू आता? हरे कृष्ण. हा, अटेंडन्स शीट आहे तुमच्याकडे आता की नाही पुढच्या आपल्याला वेळेस? हा. मी काल स्क्रीनशॉट घेतले. काल 26 मेंबर जॉईन केले. हा, नाही नाही, अटेंडन्स बद्दल नाही, म्हणजे ते आपल्याला वाचनासाठी वर्गामध्ये त्याबद्दल मी म्हणतोय. वाचण्यासाठी पूर्वी आम्ही सिक्वेन्सला जे जॉईनिंग ओके त्याच्यानंतर ओके. अल्फाबेटिकली त्याच्यामध्ये घेतले. काय होतो, वेळ जातो हे झूमवर आहे ना. हा. म्यूट करा अनम्यूट करा, त्याच्यामुळे आपण वेळ वाचवण्यासाठी काय करत जाऊ की एकच भक्ताला एका दिवसामध्ये म्हणजे काय की ते भक्त पण तयार राहतात आणि मग हा. आपला वेळ वाचतो त्या निमित्ताने है ना. बरोबर. बदलण्यामध्ये थोडासा वेळ जातो असं मी परीक्षण केलं होतं. तर त्यामुळं पण आज वाचूया आपण है ना. पुढच्या वेळेसपासून तुम्ही फक्त एक नाव टाकत जावा की आज कोणी चालेल चालेल. वाचायचं है ना. अगोदर एक दिवस अगोदरच है ना. चालेल शुक्रवारी चालेल. शनिवारी कोण आणि रविवारचं शनिवारीच टाकत जाऊ. फक्त एक चालेल. मिनिटामध्ये असं नाव टाकलं की मग ते भक्त रेडी राहतील ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर पाहून है ना. आज मग व्हॉलेंटरी कोणी विचारत तुम्ही तयार हा करा. चालेल. आपण आज असंच करूया है ना. आपण आज मी काल काय सांगायचं विसरलो त्यामुळे नाही, आज आपण कोणी एकटे तयार असतील तर त्यांचं हे करून हा टाकू. चालेल. हरे कृष्णा. ग्रुपमध्ये कोणी कोणाकडे भगवद्गीता किंवा कोणी फ्री आहे तर त्यांनी हम्म, वाचण्यासाठी जर तयार असतील तर त्यांनी आज पूर्ण वाचू शकता, क्लास पूर्ण पूर्ण होईपर्यंत. हम्म. हरे कृष्णा प्रभूजी, मी वाचू? हा हा, चालेल तर वाचा चालेल तुम्ही. चालेल. तर हे मग आज मनोगत कोणी जे प्रभुपादांनी लिहिलंय बरोबर, माताजी हो. वाचते. हा, तर त्याच्या मनोगत. अगोदर मी थोडस सांगतो. तर हो. हे मनोगत जे प्रभुपादांनी लिहिलंय, तर त्यामाग हे लिहिण्याचा उद्देश काय आहे प्रभुपादांचा है ना. तर प्रभुपादांचा असा उद्देश आहे त्यामाग की प्रभुपादांना सांगायचंय की ही जी गीता आहे है ना, त्यांनी लिहिली भगवद्गीता जशी आहे तशी. तर हे कसं लिहिली त्यांनी, हा जो ग्रंथ आपल्याला आपल्या समोर दिसतोय आता है ना, तर तो ग्रंथ अस्तित्वामध्ये कसा आला है ना. काय काय झालं त्या ग्रंथाच्या अगोदर आणि काय काय घटना घडल्या है ना? तर हा मुख्य उद्देश आहे हे मनोगत लिहिण्याच्या माग प्रभुपादांचा. असं आपल्याला हे पूर्ण मनोगत वाचल्यानंतर लक्षात येईल है ना. तर काय पार्श्वभूमी होती ही, प्रभुपाद जेव्हा ही भगवद्गीता जशी आहे तशी हिचं लिखाण करत होते है ना. तो मुख्य उद्देश आहे. तर ते आपण वाचूया. तर वाचा माताजी, पहिला परिच्छेद वाचा. हा. भग हरे कृष्ण. हा. हा. भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाचे आता जे स्वरूप आहे त्या स्वरूपातच मी प्रथम हा ग्रंथ लिहिला. तथापि जेव्हा हा ग्रंथ पहिल्या वेळेस प्रसिद्ध झाला तेव्हा दुर्दैवाने मूळच्या हस्तलिखितातील पाने कापून त्याची संख्या 400 पानांपेक्षा कमी करण्यात आली. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात चित्रे नव्हती आणि भगवद्गीतेतील बहुतेक मूळ श्लोकांचे विवरणही नव्हते. श्रीमद भागवत, श्री ईशोपनिषद इत्यादी माझ्या इतर सर्व पुस्तकातील पद्धत अशी आहे की मी प्रथम मूळ श्लोक देतो, नंतर प्रत्येक संस्कृत शब्दाचा अर्थ देतो व नंतर श्लोकाचे भाषांतर आणि त्यावरचे भाष्य देतो. या पद्धतीमुळे पुस्तक फार सप्रमाण व विद्वत्तापूर्ण होते आणि श्लोकाचा मूळ अर्थ अगदी स्पष्ट होतो.
म्हणून जेव्हा गीतेवरील माझ्या मूळच्या हस्तलिखितांची पाने कमी करण्यात आली तेव्हा मला काही फार बरे वाटले नाही. परंतु नंतर जेव्हा भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाची मागणी फार वाढली तेव्हा पुष्कळ विद्वानांनी आणि भक्तांनी मला आग्रह केला की पुस्तक मूळ मोठ्या स्वरूपात प्रस्तुत करावे. तेव्हा मॅकमिलन अँड कंपनी यांनी पुस्तकाची संपूर्ण आवृत्ती प्रकाशित करण्याचे मान्य केले. याप्रमाणे सध्याचा हा माझा प्रयत्न म्हणजे कृष्ण भावनामृत आंदोलन अधिक दृढ आधारावर स्थापित व्हावे आणि अधिक प्रगतीपर व्हावे याकरिता पूर्ण परंपरा, गुरु शिष्य परंपरा मान्य स्पष्टीकरणासह या महान ग्रंथावरील ज्ञान ग्रंथावरील मूळ हस्तलिखित प्रस्तुत करणे हा आहे. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत की सुरुवातीला काय झालं की प्रभुपादांनी हा ग्रंथच लिहिला होता, है ना, जो भगवद्गीता जशी आहे तशी, है ना, जो आता आपल्याकडं 600 पेक्षा जास्त पानांमध्ये आहे, है ना. पण काय झालं की तो प्रभुपादांना 400 पानामध्येच तो प्रकाशित करावा लागला, है ना. त्याचं कारण असं होतं की अं, तो जो प्रकाशक होता, है ना, तर त्या प्रकाशकांनी ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की प्रभुपाद पूर्ण हा ग्रंथ प्रकाशित करू शकले नाही. त्यांनी सांगितलं की 400 पानामध्येच तुम्ही लिहिला पाहिजे हा ग्रंथ, है ना. असं सांगितलं होतं प्रभुपादांना. जेव्हा प्रभुपादांनी, त्यांच्याकडे एवढेसे असे पैसे नव्हते, है ना, सुरुवातीला जेव्हा अमेरिकेमध्ये लिहिला, है ना, तर प्रभुपादांनी हा ग्रंथ 600 पानांचा होता, पण प्रकाशित करताना त्यांनी 400 पानामध्येच केला. पण जेव्हा प्रभुपादांनी हा 400 पानामध्येच ग्रंथ प्रकाशित केला तर त्यानंतर तो ग्रंथ पण भक्त वितरित करत होते. प्रभुपादांचे जे शिष्य आहेत ते या ग्रंथांचं वितरण करत होते. पण मग काय झालं की एकदा हे प्रभुपाद पुढे लिहित आहेत, है ना, की मॅकमिलन आणि कंपनी, है ना, मॅकमिलन अँड कंपनी, है ना, असं एक ग्रंथ प्रकाशित करण्याच्या एका प्रकाशकाचं नाव आहे ते, मॅकमिलन अँड कंपनी. तर या प्रकाशकाच्या ऑफिसमधून, या कंपनीमधनं आपल्या भक्तांना फोन येतो की आम्हाला भगवद्गीता हवी आहे, है ना. तर भक्तांना वाटतं की एक प्रकाशक आपल्याला फोन करतायत, है ना, म्हणजे खूप मोठी आपल्याला ऑर्डर मिळणार, है ना, असं त्यांचा समज होतो. आणि प्रत्यक्ष जेव्हा भक्त तिथं जातात या कंपनीमध्ये, पण तर त्यावेळेस काय होतं की केवळ तिथला जो एक कारकून असतो, क्लर्क असतो, की त्याला एकच प्रत पाहिजे असते या भगवद्गीतेची, है ना. तर असं होतं. भक्तांची मोठ्या प्रमाणावर निराशा होते त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी जे भक्त गेलेले असतात त्या कंपनीमध्ये, त्यांचं नाव असतं भवानंद प्रभू, है ना. तर ते, सॉरी, ब्रह्मानंद प्रभू, भवानंद प्रभू नाही, ब्रह्मानंद प्रभू, है ना. आणि तर ते त्या क्लर्कला भगवद्गीता देतात, ज्याच्याकडनं फोन आला होता त्याला. आणि तर ते त्याला विनंती करतात की हे कंपनीचे जे तिथं अध्यक्ष आहेत, है ना, तर तिथला जे कारभार पाहतात कंपनीचे, मी त्यांना भेटू का, असं ते म्हणतात. त्या मॅकमिलन अँड कंपनीच्या प्रकाशकाला मला भेटायचंय, है ना. तो कारकून म्हणतो नाही नाही, ते खूप व्यस्त आहेत. आणि ते जेव्हा त्या क्लर्कला तिथं बोलत होते ब्रह्मानंद प्रभू, तर ते बोलत असतानाच मग तिथून ते त्यांचे जे अध्यक्ष असतात कंपनीचे ते जात असतात आणि त्यांना पाहतात ब्रह्मानंद प्रभूकडं. आणि त्यांनी धोती कुर्ता घातलेला असतो, है ना, आणि शिखा वगैरे असते. तर ते पाहून त्यांना वाटतं की हे साधू आहेत, आणि तो अध्यक्षच त्यांना बोलवतो त्यांच्याकडं, है ना. आणि त्यांना विचारतो की तुमचे गुरु जे आहेत, है ना, तर ते खरंच स्वामी आहेत का, आणि ते भारतातले आहेत का, है ना, आणि ते हिंदुत्वाचा प्रचार करतायत का, है ना. अशा प्रकारचे तो प्रश्न विचारतो. आणि तो म्हणतो की आ, आमची जी ही प्रकाशनाची कंपनी आहे ती काय करते की सर्व धर्माचे ग्रंथ ती प्रकाशित करते सध्या, है ना. असा एक आम्ही प्रकल्प हाती घेतलाय की आम्ही सर्व धर्मांचे मुख्य मुख्य ग्रंथ आम्ही प्रकाशित करतोय, है ना.
असं तो प्रकाशकच ब्रह्मानंद प्रभूंना त्या ठिकाणी म्हणतो स्वतःहून. आणि मग ते झाल्यानंतर ब्रह्मानंद प्रभूंना तर तेच पाहिजे असतं है ना. आणि ते पण म्हणतात की आम्हाला पण प्रकाशित करायची आहे ही भगवद्गीता है ना. आम्हाला आमची ही मूळची 600 पानांमध्ये आहे, आमच्या गुरूंनी लिहिलेली, पण ती आमची परिस्थिती आमची नसल्यामुळं आम्ही केवळ 400 पानच मध्येच तिला एक संक्षिप्त रूपामध्ये प्रकाशित केले. असं त्याला म्हटल्यानंतर तो तयार होतो तिथला तो अधिकारी, आणि हे जी भगवद्गीता आहे ती सर्वप्रथम 600 पेक्षा जास्त पानांमध्ये मॅकमिलन अँड कंपनी है ना, या कंपनीनं मग पूर्ण ही जी भगवद्गीता जशी आहे तशी सगळ्यात प्रथम प्रकाशित केली है ना. ही प्रभुपादांची भगवद्गीता. आणि त्यानंतर मग जसं त्यांच्या सोबत जे कॉन्ट्रॅक्ट होतं है ना, तर ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा भक्तांकड दान जमा व्हायला सुरुवात झाली, तर तेव्हा मग भक्तांनी आपलीच एक प्रकाशनाची कंपनी काढली है ना. भक्ती वेदांत बुक ट्रस्ट अशी आपली स्वतःचीच इस्कॉनची एक प्रकाशनाची कंपनी काढली. आणि त्यानंतर मग ही आपल्या स्वतःच्या या भक्तिवेदांत बुक ट्रस्ट प्रकाशनामध्येच प्रकाशित होते सध्या आपली भगवद्गीता. अशा पद्धतीनं हे भगवद्गीतेचं प्रकाशन झालेलं आहे है ना, जी आपल्याकडं भक्तिवेदांत बुक ट्रस्टनी जी प्रकाशित केलेली भगवद्गीता आहे ती आता आपल्या समोर आहे. तर त्याचा असा छोटासा इतिहास प्रभुपादांनी थोडस सांगितलेला आहे पहिल्या परिच्छेदामध्ये. पुढचा वाचा दुसरा परिच्छेद. कोणी मीच वाचायचा प्रभूजी? हा हा, पुढे आज तुम्हीच वाचा पूर्ण. हा. बर बर, चालेल, हरकत नाही. आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन अत्यंत शुद्ध स्वरूपाचे, ऐतिहासिक दृष्ट्या अधिकृत, स्वाभाविक आणि दिव्य आहे, कारण ते भगवद्गीता जशी आहे तशी वर आधारलेले आहे. हे आंदोलन हळूहळू संपूर्ण विश्वातील, विशेष करून तरुण पिढीत सर्वात लोकप्रिय होत आहे. जुन्या पिढीला सुद्धा या आंदोलनात स्वारस्य वाटू लागले आहे. प्रौढ वर्गाची रुची इतकी वाढत चालली आहे की माझ्या शिष्यांचे वडील व आजोबा आमच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या महान संस्थेचे आजीवन सदस्य होऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. लॉस एंजेलिस अमेरिकेतील एक शहर आहे. मध्ये अनेक माता पिता माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यायचे की मी जगभर कृष्ण भावनामृत आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. त्यापैकी काही लोकांच्या मते अमेरिकन लोक अत्यंत भाग्यवान आहेत, कारण मी कृष्ण भावनामृत आंदोलनाचा शुभारंभ अमेरिकेत केला आहे. परंतु वास्तविक या आंदोलनाचे मूळ जनक स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत, कारण हे आंदोलन फार प्राचीन काळी सुरू झाले होते व गुरु शिष्य परंपरेद्वारे मानव समाजात चालू राहिले आहे. जर या संबंधी माझे काही श्रेय असेल तर ते माझे वैयक्तिक श्रेय नसून माझे नित्य आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य 108 श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपाद हे आहे. या बाबतीत माझे स्वतःचे जर काही श्रेय असेल तर ते हेच की मी भगवद्गीता कोणतीही भेसळ न करता जशी आहे तशी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भगवद्गीता जशी आहे तशी माझ्याकडून सादर होण्यापूर्वी भगवद्गीतेच्या बहुतेक सर्व इंग्रजी आवृत्त्या अशा होत्या की त्यात कोणाची तरी वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा हेतू होता. परंतु भगवद्गीता जशी आहे तशी सादर करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे श्रीकृष्णांचा संदेश सादर करणे हा आहे. श्रीकृष्णांची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य आहे. एखादा राजकारणी, तत्वज्ञानी किंवा शास्त्रज्ञ अशा भौतिक तार्किकांची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य नव्हे. याचे कारण असे की अशा लोकांची इतर प्रकारची विद्वत्ता जरी असली तरी त्यांना भगवान श्रीकृष्णासंबंधी फारच अल्प ज्ञान असते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु इत्यादी. तेव्हा तथाकथित विद्वानांप्रमाणे आम्ही असे म्हणत नाही की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा अंतरात्मा यांच्यात भिन्नता आहे. श्रीकृष्ण पूर्ण आहेत. श्रीकृष्णांचे नाम, गुण, रूप, लीला इत्यादी इत्यादी काळात कोणतीही भिन्नता नाही.
जो मनुष्य गुरु शिष्य परंपरेनुसार कृष्ण भक्त होत नाही त्याला श्रीकृष्णांचे पूर्णत्व समजणे अतिशय अवघड आहे. साधारणपणे तथाकथित विद्वान, राजकारणी, तत्वज्ञानी व स्वामी हे जेव्हा भगवद्गीतेवरील भाष्य लिहितात तेव्हा हे श्रीकृष्णांची हक्कलपट्टी करण्याचा किंवा सरळ त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. भगवद्गीतेवरील अशा अप्रामाणिक भाष्याला मायावाद भाष्य असे म्हणतात आणि अशा अप्रामाणिक भाष्यकारांपासून श्री चैतन्य महाप्रभू यांनी आपल्याला सावध राहण्याबद्दल सांगितले आहे. श्री चैतन्य महाप्रभू स्पष्टपणे सांगतात की जो कोणी मायावाद दृष्टिकोनातून भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न करतो तो प्रचंड मोठी चूक करीत आहे. या चुकीचा परिणाम म्हणजे भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न करणारा असा विद्यार्थी आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या पथावर गोंधळून जाईल व त्यामुळे त्याला स्वगृही भगवत धामात जाता येणार नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. तर या दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रभुपाद काय आपल्याला सांगतायत की तर हे जे आंदोलन प्रभुपादांनी सुरू केलंय है ना, त्याला आपण कृष्ण भावनामृत आंदोलन है ना किंवा हरे कृष्ण आंदोलन असं म्हणतो है ना. तर हे जे आंदोलन आहे त्याची वैशिष्ट्य सांगतायत प्रभुपाद है ना. हे आंदोलन एकदम शुद्ध आहे, ऐतिहासिक दृष्ट्या अधिकृत आहे, स्वाभाविक आणि दिव्य आहे है ना. हे तीन गुणधर्म या आंदोलनाचे प्रभुपादांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत है ना. तर ते शुद्ध स्वरूपाचे कशामुळे आहे तर आणि ऐतिहासिक दृष्ट्या तर या सर्वांचा जो एक कारण आहे तर हे जे आंदोलन आधार है ना, ज्याच्यावर हे आधारलेले आहे है ना, तर ते काय आहे ग्रंथांवर आधारित आहे है ना. त्याच्यामुळं प्रभुपाद काय म्हणायचे की बुक्स आर बेसिस है ना. तर हे जे आपली संस्था आहे है ना, या सगळ्यांचा जे आधार आहे ते काय आहेत आपले ग्रंथ आहे है ना. तर त्याच्यामुळेच प्रभुपाद या ठिकाणी म्हणतायत की ही जी भगवद्गीता जशी आहे तशी है ना हे आधार आहे है ना. त्याच्यामुळे हे आधार असल्यामुळे हे शुद्ध आहे है ना. तर पुढं प्रभुपाद म्हणतायत पण की यामध्ये कोणी भेसळ नाही है ना. म्हणजे केवळ जे कृष्णाचे जे शब्द आहेत, कृष्णाचा जो भाव आहे हा भगवद्गीता सांगण्यामागचा तो भाव जशाचा तसा प्रभुपादांनी या ठिकाणी दिलेला आहे है ना. कारण त्यांनी स्वतःच असं काही या ठिकाणी सांगितलेलं नाही. जे काही आपल्या आचार्यांनी गुरु शिष्य परंपरेमधनं सांगितलंय तेच त्यांनी पुन्हा त्याचं पुनरुच्चारण केलेलं आहे या ठिकाणी. आणि ऐतिहासिक दृष्ट्या पण हे अधिकृत आहे. तर इतिहासाच्या दृष्टिकोनातून पण त्यामध्ये आपण काही बदल केलेला नाही. आणि हे स्वाभाविक कशामुळे आहे कारण भगवंतांनी हे सांगितलंय तर हे स्वाभाविक म्हणजे काय सहज नॅचरल ज्याला आपण म्हणतो है ना. तर हे नॅचरल आहे कारण भगवंतांनी हे जीवांवर कोणती अशी जबरदस्ती वगैरे केलेली नाही है ना. तर त्याच जीवाला एक निवडण्याची त्यांनी एक स्वतंत्रता दिलेली आहे है ना. तसंच ती पण प्रभुपादांनी ठेवलेली आहे या ठिकाणी. आणि दिव्य आहे कारण ते भगवंतांनी सांगितले है ना. जे की 3 गुणांच्या वर असतं ते दिव्य असतं. तर त्यामुळे काही बदल केला नाही यामध्ये है ना. त्याच्यामुळे हे सगळे गुणधर्म जसेच्या तसे त्या ठिकाणी आहेत. आणि जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट देतो ती सगळ्यांना काय होते आवडू लागते. तर आपल्याकडे जर क्वालिटी असेल तर काय होतं त्याचे ग्राहक पण है ना, गुणवत्ता जर असेल आपल्याकडे एखाद्या वस्तूची तर त्यामध्ये आपण त्या गुणवत्तेमुळं ग्राहक पण आपल्याकडे जास्त येतील है ना. जर आपण एखादी वस्तू जर आपण विकत असेल तर है ना. तर तसं जेव्हा हे प्रभुपाद हे आंदोलनाचं जेव्हा वितरण करतायत है ना तर त्यामुळे हे गुणवत्ता राहिल्यामुळं प्रभुपादांनी गुणवत्तेचा विचार केल्यामुळं तर प्रभुपादांना काय बरेचसे त्या ठिकाणी अनुयायी पण भेटलेले आहेत, भक्त पण है ना. विशेष करून प्रभुपादांनी एकदम असे वैचारिक विचार करायला लावणाऱ्या अशा भाषेमध्ये है ना तर्कयुक्त असं हे जे तत्वज्ञान आहे आपलं आध्यात्मिक तत्वज्ञान ते स्पष्ट केलंय. आणि त्यामुळं काय युवकांना सुद्धा हे खूप आवडतं. तर त्यामध्ये प्रत्येक गोष्टीची अशी कशी प्रभुपादांनी कारणं दिलेली आहेत है ना की आपण भगवंत कोण आहे है ना, आपण भक्ती का केली पाहिजे है ना. असं व्यवस्थित कारण देऊन समजावून सांगितल्यामुळं युवकांना पण यामध्ये रुची आहे. आणि जे प्रौढ आहेत है ना त्यांची रुची कशामुळे आहे तर या युवकांमुळेच. त्या युवकांचे जे पालक आहेत है ना विशेष करून ते पण यामध्ये उत्साह दाखवत आहेत
है ना, असं प्रभुपाद म्हणतायत. आणि सगळ्यांना आवडते, है ना. प्रभुपादांनी ह्याचा जी मूळ आहे ना, तर ते जतन केल्यामुळं, आहे ना. पण प्रभुपाद म्हणतायत की हे जे मूळ आहे, हे आंदोलन आहे, हे माझं नाही, है ना. आता मी हे पहिल्यांदा असं एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्याद्वारे प्रकाशित झाले, पण हे माझं नाहीये हे पण सांगतायत प्रभुपाद प्रामाणिकपणे, है ना. तर हे कुणाचं आहे हे सांगतायत की हे सर्वप्रथम कृष्णानीच स्वतः, है ना, तर चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये हे चालू केलेलं आहे भारतामध्ये, है ना. आणि त्यानंतर ते ह्याच्यामध्ये जर श्रेय असेल तर हे माझ्या गुरूंचं श्रेय आहे, है ना. असं प्रभुपाद नम्रता दाखवतायत त्यांची या ठिकाणी. आणि तर माझं काय योग्यता आहे, तर प्रभुपाद म्हणतायत की माझ्या गुरूंनी ज्याप्रमाणे जी गीता सांगितली तशीच्या तशी मी काही भेसळ न करता, है ना, त्याच्यामध्ये मी स्वतःच असं काही टाकलेलं नाहीये, है ना, आणि काही काढलेलं पण नाहीये, है ना. काही कमी पण केलेलं नाही. तर या पद्धतीनं प्रभुपाद सांगतायत की हा ग्रंथ मी प्रकाशित केलेला आहे, है ना. आणि जेव्हा प्रभुपादांनी ही गीता प्रकाशित केली तर तेव्हा काय होत्या, सर्वप्रथम प्रभुपादांनी इंग्रजी भाषेमध्ये लिहिली होती ही भगवद्गीता. आणि त्यावेळेस खूप अशा प्रती होत्या, है ना. तर त्यामध्ये काय करायचे लोक, भेसळ करायचे. आणि ती कशा प्रकारची भेसळ त्यांनी केली ते पण प्रभुपादांनी सांगितलंय, है ना. तर मनमना मव म- भव भक्तो मद्याजीमाम नमस्कुरु हा जो श्लोक आहे, है ना, दोनदा येतो गीतेमध्ये, है ना, 9व्या अध्यायामध्ये आणि 18व्या अध्यायामध्ये. तर या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतायत की लोक काय करतायत की मनमना भव मद्भक्तो, है ना. तर जे कृष्ण सांगतायत की माझ्यामध्ये तुमच्या मनाला स्थिर करा, असं अर्जुनाला सांगतायत, है ना. तर त्यावेळेस काही जे जे भेसळ करणारे लोक आहेत ते काय म्हणतात की माझ्यामध्ये, है ना, म्हणजे माझ्या अंतरात्म्यामध्ये, है ना, असं फरक करतात, है ना. तर भगवंत आणि भगवंतांचा आत्मा असं ते वेगवेगळं आहे असं त्यांचं म्हणणं असतं, है ना. पण तसं म्हणणं नाहीये. तर गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की हे चुकीचं म्हणणं आहे त्यांना, अशा लोकांना ते मूर्ख म्हणतात. आणि सांगतायत की तर आपलं असं असतं, जीवांचं तसं असतं की आपला शरीर आणि आत्मा यामध्ये अंतर असतं. पण भगवंत आणि जीव, है ना, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर जीव आपण सर्व काय आहेत, सर्वसामान्य आहे, है ना. आणि भगवंत हे सर्वसामान्य नाहीये, तर ते कसे दिव्य आहेत, है ना. तर दिव्य असल्यामुळं जीवामध्ये आणि भगवंतांमध्ये अंतर आहे. आणि ते काय काय अंतर आहे ते थोडस आपण पाहूया. ते पूर्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिसून येईल की काय काय अंतर आहे. पण या ठिकाणी जे प्रभुपादांनी एक अंतर स्पष्ट केलंय ते असं आहे की जीवामध्ये कसं असतं की त्याच्या शरीर आणि आत्मा हा वेगवेगळा असतो, आणि भगवंतांचा शरीर आणि आत्मा हा एकच असतो. एकच तर असतो. त्यामध्ये काही अंतर नसतं, ते पूर्ण सच्चिदानंद विग्रह असं त्यांना म्हटलं जातं. तर त्यांचं शरीर आणि आत्मा हे सर्व एकच असतात, आणि असं काही भेद नसतो. तेच पुढे सांगतायत प्रभुपाद की श्रीकृष्णांचे नाम गुण रूप लीला इत्यादिकात कोणतीही भिन्नता नसते, है ना. तर हे सर्व काय एकच असतात, एकमेकांशी ते अभिन्न असतात असं आपण म्हणतो, है ना. म्हणजे भिन्नता नाहीये त्यामध्ये. आणि तर त्यामुळं काय होतं, असं भेसळ केल्यामुळं काय होतं की श्रीकृष्णच निघून जातात तिथे, है ना. श्रीकृष्णांचा भावच पूर्ण निघून जातो गीतेमधून, है ना. आणि गीता राहते ती, पण कशी राहते, बिना श्रीकृष्णाची, है ना. त्या गीतेमध्ये श्रीकृष्णच नाही राहत, त्यांचे विचार त्यामधनं निघून जातात. याप्रमाणे या अप्रामाणिक भाष्यकारांमुळं. आणि ही जी खबरदारी प्रभुपाद आपल्याला देतायत, है ना, ही खबरदारी चैतन्य महाप्रभूंनी पण आपल्याला दिलेली आहे चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये. ते म्हणतात की अशा मायावादी लोकांकडनं जर आपण ऐकली, है ना, तर ते काय म्हणतात की आपला पूर्ण सर्वनाश होईल, है ना, असं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय. म्हणजे ही गंभीरता लक्षात घेतली पाहिजे की गीता ही जी आपण अशा मायावादी लोकांकडनं ऐकतो, है ना, तर यामध्ये किती मोठा धोका आहे आपल्या आध्यात्मिक जीवनाला, है ना. हे समजण्यासाठी ते म्हणतात की तुमच्या या आध्यात्मिक जीवनाचा पूर्ण सर्वनाश होईल, अशी पण खबरदारी ते घेण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी.
असंही आपण समजू शकतो या दुसऱ्या परिच्छेदाला. पुढचा परिच्छेद वाचा माताजी. हरे कृष्ण. हम्म. भगवद्गीता जशी आहे तशी सादर करण्याचा आमचा हेतू केवळ हा आहे की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात म्हणजे 8 अब्ज 600 कोटी, बरोबर आहे का प्रभूजी? काही हा हा चुकत असेल माझं, ते नाही ठीक आहे, मोजताना. आपण ते पुन्हा हा, विस्तारात पाहू. तर इथे एक ब्रह्मदेवाच्या एका संख्या दिलेली दिवसात आहे म्हणजे इतक्या हा वर्षामध्ये. हा. इतक्या वर्षात भगवान श्रीकृष्ण या पृथ्वी तलावर ज्या उद्देशाकरिता अवतारित होतात त्याच हम्म. उद्देशाबद्दल बद्ध जीवाला मार्गदर्शन करता यावे. हा उद्देश कोणता ते भगवद्गीता तज्ञांनी सांगितलं आहे आणि आपल्याला तो उपदेश जसा आहे तसा मान्य केला पाहिजे. तसे केले नाही तर भगवद्गीता आणि त्या गीतेचा प्रवक्ता भगवान श्रीकृष्ण यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. भगवान श्रीकृष्णांनी कोट्यावधी वर्षापूर्वी भगवद्गीता प्रथम सूर्यदेवाला सांगितली. आपल्याला या वस्तुस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि कोणताही चुकीचा अर्थ न लावता भगवान श्रीकृष्णांच्या प्रमाणावर भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णांची इच्छा काय आहे हे न जाणता भगवद्गीतेचा अर्थ लावणे हा एक मोठा अपराध आहे. या अपराधापासून स्वतःचे रक्षण करण्याकरिता मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचा प्रथम शिष्य अर्जुन याच्याप्रमाणे श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणून घेतले पाहिजे. भगवद्गीतेचे असे ज्ञान खरोखरीच लाभप्रद आहे व जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मानव समाजाच्या कल्याणाकरता प्रमाणित आहे. कृष्ण धन्यवाद. भावनामृत आंदोलन. हरे नाही, कृष्ण. ह्या परिच्छेद आपण पाहूया. तर या परिच्छेदामध्ये जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तर हे मनोगत आणि उपोद्घात जे आहेत, है ना, प्रीफेस आणि इंट्रोडक्शन, तर या माध्यमातनं प्रभुपाद काय करतायत की भगवद्गीताचं अध्ययन करण्याच्या अगोदर आपल्याला तयार करतायत, है ना. तर आपण काय काय आपली समज असली पाहिजे हे भगवद्गीतेचं अध्ययन करताना, आणि आपण आपला मनोभाव काय असला पाहिजे, है ना. तर या गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रभुपाद शिकवतायत. तर प्रभुपाद आता या ठिकाणी सांगतायत की ही जे गीता आहे, है ना, ती ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये, है ना, त्याचं आपण विस्तृत जे आहे तर भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये हे आहे. आपल्याला त्या ठिकाणी आपण याचा विस्तृत अभ्यास करू. आता आपण त्या असंच अभ्यास करू की ब्रह्मदिवसाच्या एका दिवसामध्ये एकदा गीता सांगितली जाते, है ना. आणि हे मार्गदर्शन करतात भगवंत या गीतेबद्दल. तर हे करत असताना भगवंत करतात, तर प्रभुपाद काय सांगतायत की हे आपण जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपला काही तर्क वितर्क आपण तयार नाही केला पाहिजे, है ना. तर सर्वांनी तुम्ही ईशोपनिषद ग्रंथ वाचलाय, है ना. तर त्याच्या सुरुवातीला पण प्रभुपादांनी असंच एक प्रवचन दिलेलं आहे, है ना. तिथं पण तुम्ही वाचलं असेल, है ना, की प्रभुपादांनी त्या ठिकाणी सांगितलंय, है ना, की वेद जे आहेत, है ना, की वेद आपण कसे स्वीकार केले पाहिजे, जसे आहेत तसे स्वीकार केले पाहिजे, है ना. आठवतंय तुम्हाला? आणि त्या ठिकाणी प्रभुपादांनी 2 उदाहरणं दिली होती, है ना, की वेदांना आपण कसं जसं आहे तसं स्वीकार केलं पाहिजे, है ना. शास्त्रांना आपण जसं आहे तसं स्वीकार केलं पाहिजे, है ना. काय उदाहरणं होती आठवतंय कोणाला ईशोपनिषद मध्ये? की वेदांना जसं, हा, सांगा कोणी, कुणाला आठवते? हरे कृष्ण. मी बोलू का प्रभूजी? हा हा बोला. वेद हे माते समान आपण समजलं पाहिजे, कारण हे डायरेक्ट भगवंताच्या मुखातून आलेलं आहे. जसं हम्म. उदाहरण दिलेलं आहे प्रभुपादजींनी, की जसं एक माता सांगू शकते की आपल्या मुलाचे पिता कोण आहेत. हम्म. वेदाची उपमा दिलेली आहे, म्हणजे उदाहरण. हम्म. बरोबर. हरे वेदांमधून कृष्ण. आपल्याला भगवंतांबद्दल समजणार आहे, है ना. हो. हा, तर ते भगवंतांबद्दल सांगणार, है ना. पण जसंच्या तसं स्वीकार केलं पाहिजे, है ना. तर तर हे ते सांगतायत की त्यासाठी प्रभुपाद 2 उदाहरणं देतात की जसं वेदांमध्ये सांगितलंय की अ, जी विष्ठा असते, है ना, ती विष्ठा काय आहे? अशुद्ध आहे, है ना, असं सांगितलंय. तर आणि त्यानंतर दुसरं काय सांगितलंय वेदांमध्ये?
की जी गायीची विष्ठा असते है, तर ती है ना काय आहे, पवित्र आहे. पवित्र आहे. असं सांगितलंय. तर त्या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की असं आपण नाही म्हणू शकत. अरे हेच वेद सांगतात की एक ठिकाणी काय, विष्ठा ही अपवित्र आहे, आणि ते दुसरे सांगतात की गायींची जी विष्ठा आहे ते पवित्र आहे, असं ते वेद म्हणतात. है ना? तर आता इथं आपल्या बुद्धी जर आपण लावली तर काय होणार, की विरोधाभास आपल्याला या ठिकाणी दिसून येणार. बरोबर आहे, की कारण एका ठिकाणी ते म्हणतायत की अरे विष्ठा अपवित्र आहे आणि गायींची विष्ठा पवित्र आहे. है ना? तर हे आपण आपल्या बुद्धीने समजून घेऊ शकतो का? नाही. समजण्यासाठी तर्काने आपण याला समजू शकतो का? नाही समजू शकत, है ना? तर तेच प्रभुपादांनी ईशोपनिषदमध्ये सांगितलंय त्या ठिकाणी, की त्यासाठी काय केलं पाहिजे आपण, जे वेदांमध्ये सांगितलंय है ना, की गायींची विष्ठा पवित्र आहे, है ना? ते जसंच्या तसं आपण त्याचा काय केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे, है ना? कारण हे शास्त्रांमध्ये जे सांगितलेत वचन, ते आपण आपल्या बुद्धीने समजूनच नाही घेऊ शकत, है ना? ते आपल्याला जसेच्या तसेच त्यांचा स्वीकार केला पाहिजे, है ना? तर हे पहिलं उदाहरण दिलं होतं प्रभुपादांनी ईशोपनिषदमध्ये, आणि तिथंच अजून दुसरं उदाहरण पण देतात प्रभुपाद, है ना? आठवतंय कोणाला आता दुसरं उदाहरण काय दिलं होतं ईशोपनिषदमध्ये, की जसंच्या तसंच आपण कसं स्वीकार केलं पाहिजे? प्रभुपाद सांगतात की तसं, जसं ही विष्ठा जे अपवित्र असते, तसंच जो व्यक्ती असतो है ना, जेव्हा तो हा देह सोडतो है ना, तो मृत्यू त्याला प्राप्त होतो, है ना, तर त्याचा आत्मा हा शरीरातून निघून जातो, है ना. त्यावेळेस काय होतं, की हे जे मृत देह असतो है ना, हा पण अपवित्र आहे, है ना. म्हणून काय करतो आपण, की हा मृतदेहाला स्पर्श केल्यानंतर आपण आंघोळ करतो है ना. कुणाच्या जर आपण अंत्यविधीला जर जाऊन आलो, तर आपण आंघोळ करतो घरी आल्यानंतर, है ना. कारण वेदांमध्ये तसं सांगितलंय की मृतदेहाला जर तुम्ही स्पर्श केला तर तुम्ही आंघोळ करा, ते अपवित्र आहे, असं सांगितलेलं आहे, है ना. पण भगवंतांची पूजा करण्यामध्ये आपण काय करतो, शंखाचा वापर करतो. जो शंख आपण शंखामधून ध्वनी काढतो, है ना. तर हा शंख काय, तर हे शंख पण एक काय, तर एक प्राण्यांची अस्थी आहे, है ना, हाड आहे ते एका प्राण्यांचं, हाडापासून ते बनलेलं असतं शंख, है ना. पण इथं आता काय करतोय, मग मृतदेह जो असतो है ना, आपलं शरीर मेल्यानंतरच, तर तो एका ठिकाणी म्हणतात की ते अपवित्र आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी काय करतायत, की ते अपवित्र असताना सुद्धा भगवंतांच्या पूजेमध्ये त्याचा वापर करताय, है ना. तर हा विरोधाभास तुम्ही त्याचा निर्णय कसा देणार, है ना. तर तुमच्या बुद्धीने तुम्ही याचा निर्णय देऊच नाही शकत, है ना, जे हे दोन्ही वेदांमधले विधान आहे, है ना. तर मग तुम्ही काय होणार, भ्रमित होणार, है ना. त्यासाठी काय आहे, तर तुम्हाला वेदांचं ना जसंच्या तसं स्वीकार करायचं, है ना. तर ही दोन उदाहरणं प्रभुपादांनी आपल्याला ईशोपनिषद या ग्रंथामध्ये दिलेली आहे, है ना. तर या पद्धतीनं आपण ह्याला जसंच्या तसं याचा स्वीकार केला पाहिजे, आणि सांगण्याचं तात्पर्य हे होतं माझं, की आपण कोणत्या पण ग्रंथाला, जसं वेदांना है ना, जे पण ग्रंथ आहे, तर तिथले शब्द आपण जसंच्या तसं ते स्वीकार केले पाहिजे. आणि तिथं आपण जाणलं पाहिजे की या ग्रंथामधून आपल्या, कधी कधी जे ग्रंथ असतात है ना, तर आपण पाहिलं की दोन प्रकारचे ग्रंथ असतात, श्रुती आणि स्मृती, है ना. तर श्रुती ग्रंथ काय असतात, ते भगवंतांनीच बोललेले असतात, आणि स्मृती ग्रंथ आचार्यांनी, साधूंनी, संतांनी बोललेले असतात, है ना. हे श्रीकृष्णांचे किंवा आपल्या परंपरेमधील साधूंचे जे वचन आहेत, है ना, तर तिथं आपण जाणून घेतलं पाहिजे की ते जे बोलतायत, भगवंत बोलतायत किंवा भक्त बोलतायत, तर त्यांचा भाव काय आहे इथं बोलण्याच्या मागं, है ना. तर ते खूप महत्वाचं आहे, आणि तो जर आपण भाव सोडून आपल्या मनाचा जर अर्थ लावायला लागलो, तर हा एक अपराध आहे, है ना. असं पण आपल्याला प्रभुपादांनी या ठिकाणी सतर्क केलेलं आहे या ठिकाणी, है ना, की तो भाव पण समजून घेणं किती महत्वाचं आहे, है ना. हे आपण लक्षात असलं पाहिजे आपल्या. तर या भावापासून आपल्याला जर
स्वतःला वाचवायचं असेल, स्वतःचं रक्षण करायचं असेल, तर प्रभुपाद काय सांगतायत की आपण हे अर्जुनाच्या भावामध्ये आहे ना ही भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. एका भक्ताच्या भावामध्ये ही भगवद्गीता समजून घेतली तरच आपल्याला त्यामधून लाभ प्राप्त होईल, है ना, असं प्रभुपादांनी इथं सांगितलंय. है ना. तर पुढचा परिच्छेद वाचा माताजी. कृष्ण भावनामृत आंदोलन मानव समाजात अत्यंत आवश्यक आहे, कारण ते जीवनाची परमसिद्धी प्राप्त करून देते. हे कसे घडते याचे पूर्ण स्पष्टीकरण भगवद्गीतेत दिले आहे. दुर्दैवाने वितंडवादी लोकांनी भगवद्गीतेचा फायदा घेऊन स्वतःच्या आसुरी वृत्तींचा प्रचार केला आहे व जीवनाची साधी तत्वे समजून घेण्यापासून सुद्धा लोकांना मार्गभ्रष्ट केले आहे. त्या प्रत्येक मनुष्याला परमेश्वर किंवा श्रीकृष्ण किती महान आहेत व जीवात्म्यांचे सत्य स्वरूप काय आहे ते समजले पाहिजे. प्रत्येकाने जाणले पाहिजे की जीवात्मा हा नित्य दास आहे व श्रीकृष्णांची सेवा करायची जर त्याला इच्छा नसेल तर मायेची म्हणजेच भ्रमाची सेवा करणे त्याला भाग पडते. मायेची सेवा भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या विविध अवस्थेत करावी लागते व अशा रीतीने जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सतत भटकावे लागते. तथाकथित मुक्त झालेल्या मायावादी तार्किकांना सुद्धा याच चक्रातून जावे लागते. हे ज्ञान म्हणजे एक महान शास्त्र आहे आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या हिताकरिता ते स्वीकारले पाहिजे. हरे कृष्ण. हम्म, धन्यवाद. तर या ठिकाणी प्रभुपाद काय सांगतायत या परिच्छेदामध्ये की तर हे जे आपण आंदोलन प्रभुपादांनी चालू केलंय हे सगळ्यांची नाच याची गरज आहे, है ना, सगळ्यांसाठीच हे आवश्यक आहे. कारण आपल्याला सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचं ध्येय, है ना, सिद्धी आपल्याला हे प्राप्त करून देणारं हे आंदोलन आहे. पण काही लोक काय करतायत की आपलीच मतं मांडतात, गीतेला एक माध्यम बनवतात आणि गीतेवर प्रवचन आहे असं सांगतात आणि स्वतःचेच विचार तिथं सांगतात. तर ते चुकीचं आहे, है ना. ते भेसळ करणं आहे गीतेमध्ये. तर गीतामधून आपल्याला काय समजलं पाहिजे की परमेश्वर, है ना, हेच कोण आहे? कृष्ण आहे, है ना. कृष्णच हे भगवंत आहे, है ना, आणि ते किती महान आहे हे आपल्याला समजलं पाहिजे गीता वाचल्यानंतर, है ना. आणि आपण कोण आहोत? तर जीवात्मा आहोत, है ना, आणि आपलं स्वरूप काय, है ना, आपण भगवंतांचे नित्य दास आहोत हे समजलं पाहिजे आपल्याला गीतेमधून, है ना. हे जर समजलं नाही तर आपण काय करणार? जे सध्या करत आहेत, है ना, तेच आपण करत राहणार, है ना. आपल्यामध्ये काही बदल नाही होणार, है ना. जेव्हा आपल्याला समजेल की आपण भगवंतांचे दास आहेत तर तेव्हा आपण काय करणार? भगवंतांची सेवा करणार, है ना. तर आपण भगवंतांची सेवा करत नाहीये याचा अर्थ आपल्याला समजलं नाहीये की आपण दास आहेत भगवंतांचे, है ना. तर त्याच्यामुळे आपण जे काही चुकीचं मायेची भ्रमाची जे सेवा करतोय आपण, है ना, माया म्हणजे काय? तर भ्रम, है ना, म्हणजे जे सत्य नाहीये ते भ्रम असतं, है ना, असत्य, खोटं, है ना. तर अशा मायेचीच आपण सेवा करत राहणार, है ना. तर हे असं होत राहणार कारण आपण व्यवस्थित जे भक्त आहेत त्यांच्याकडून ऐकलेली नाहीये. जे लोक भेसळ करतात, है ना, त्यांच्याकडून आपण गीता ऐकलेली आहे असं सांगतात. पुढचा वाचा. सामान्य लोक विशेष करून कलियुगात श्रीकृष्णांच्या बहिरंगा शक्तीने मोहित होतात आणि त्यांना चुकीने असे वाटते की भौतिक सुखाच्या साधनांचा विकास केला तर प्रत्येक मनुष्य सुखी होईल. त्यांना ही मुळी जाणीवच नाही की बहिरंगा शक्ती किंवा भौतिक प्रकृती अत्यंत बलवान आहे, कारण भौतिक प्रकृतीच्या कडक नियमांनी प्रत्येकाला दृढपणे बांधून ठेवलेले असते. परमेश्वराचा अंश या नात्याने जीवात्मा अतिशय आनंदी असतो आणि अशा प्रकारे परमेश्वराची तत्परतेने सेवा करणे हा त्याचा नैसर्गिक स्वभाव धर्म आहे. माया शक्तीद्वारे मोहित झाल्यामुळे मनुष्य वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करून सुखी होण्याचा प्रयत्न करतो, परंतु या पद्धतीने तो कधीही सुखी होत नाही. स्वतःच्या भौतिक इंद्रियांचे लाड पुरवण्याऐवजी त्याने परमेश्वराच्या इंद्रियांना संतुष्ट केले पाहिजे. ही जीवनाची परमसिद्धी आहे. परमेश्वराला हे हवे असते व तसा त्यांचा आग्रह असतो. मनुष्याने भगवद्गीतेचा हा केंद्रबिंदू समजून घेतला पाहिजे. आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन या केंद्रबिंदू बद्दल संपूर्ण जगभर प्रचार करीत आहेत. जो कोणी भगवद्गीतेचा अभ्यास करून तिचा लाभ घ्यावयाचा विचार करीत असेल त्याला या संबंधात आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकते. म्हणून आम्हाला आशा आहे की भगवद्गीता जशी आहे तशी
ही ज्या स्वरूपात आम्ही सादर करीत आहोत तिचा लोक अभ्यास करून सर्वात जास्त फायदा उठवतील. आणि जर एक मनुष्य देखील भगवंतांचा विशुद्ध भक्त झाला तर आमचा प्रयत्न यशस्वी झाला असे आम्ही समजू. हरे कृष्णा. हा, धन्यवाद. तर या परिच्छेदामध्ये प्रभुपाद आपल्याला काय सांगतायत की सामान्यतः ज्या लोकांनी भगवद्गीता वाचलेली नाही आणि अशा कलियुगातले जीव काय करतायत, ते मायेचीच सेवा करत आहेत है ना. पण ते जेव्हा मायेची सेवा करतात है ना, कारण त्यांना माहितीच नाही, गीता त्यांनी वाचलीच नाही है ना. तर त्यांना असं वाटतं की ह्या भौतिक कार्यामधूनच मला सुखाची प्राप्ती होईल है ना, ह्या मायेची सेवा केल्यामुळं. आणि पण असं दिसतं की ते मायेची सेवा खूप वेळ केल्यानंतर सुद्धा त्यांना काय होतं की ते सुखी होत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये है ना. आणि तर त्याऐवजी त्यांनी कसं केलं पाहिजे, गीता वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की आपल्या इंद्रियांना तुष्ट करण्याच्या ऐवजी आपण परमेश्वरांच्या इंद्रियांना तुष्ट केले पाहिजे है ना. हे त्यांना समजून येईल. तर हा केंद्रबिंदू आहे असं प्रभुपाद सांगतात. तो हा महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला गीतेमधून शिकायचा आहे. आणि आमचे जे आंदोलन आहे है ना, ते यावरच आधारित आहे है ना. आणि या केंद्रबिंदूला धरूनच आहे की आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे आणि भक्ती केली पाहिजे है ना. तर आपण पाहिलं की जो योग्य भाव आहे या भगवद्गीतेचा अध्ययन करण्याचा है ना, तो चैतन्य महाप्रभूंनी पण सांगितलाय की दक्षिण भारतामधल्या ब्राह्मणाप्रमाणे है ना. आणि त्याचा पण भाव कसा होता, भक्तीचा भाव है ना, योग्य भाव जो आहे है ना, तोच योग्य भाव आहे ही भगवद्गीता समजण्याचा. तर ही भगवद्गीता जशी आहे तशी जी एवढी मेहनत करून प्रभुपादांनी लिहिलेली आहे ती वाचून लोक याचा फायदा करून घेतील अशी प्रभुपाद या ठिकाणी इच्छा व्यक्त करतायत. आणि प्रभुपादांनी हे जे मनोगत आहे सर्वप्रथम जेव्हा 1971 मध्ये आहे ना, कोणी प्रकाशित केली ही भगवद्गीता 600 पानांची? मॅकमिलन मॅकमिलन कंपनी. कंपनी मॅकमिलन आणि कंपनीने है ना. तेव्हा हे प्रभुपादांनी हे मनोगत है ना या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या दिवशी है ना. तो दिनांक आहे 12 मे 1971 है ना. सिडनी हे एक शहराचं नाव आहे, ऑस्ट्रेलिया देशाचं नाव आहे है ना. तर या ऑस्ट्रेलिया नावाच्या देशात सिडनी शहरामध्ये प्रभुपादांनी हे असं या ठिकाणाप्रमाणे मनोगत लिहिलेलं आहे. तर बरेचसे पॉइंट हे मुद्दे जे होते यामध्ये ते आपण महत्वाचे होते है ना आपल्यासाठी, ते आपण पाहिलेले आहेत. तर आपण पुढे जाऊया. यामध्ये कुणाला काही प्रश्न आहे, समजते है ना? असं कुणी आहे का की ज्याला समजलं नाही काही यामधलं? नाही प्रभूजी. हा, तर आपण पुढे जाऊया. तर पुढं आहे यामध्ये उपोद्घात है ना. तर उपोद्घात मध्ये चर्चा करत असताना मी दाखवतो इथं उपोद्घात, त्याचा आपण अभ्यास करूया. तर हे मनोगत जे होतं ते मुख्य उद्देश काय होता मनोगताचा, की कसं हे गीतेचं प्रकाशन झालं है ना, ते आपण पाहिलं. तर हे उपोद्घात खूप मोठा आहे. आणि मी काल तुम्हाला सांगितलं की हे उपोद्घात फक्त हा उपोद्घातावरच एक प्रभुपादांचं छोटस पुस्तक है ना, तर हे प्रकाशित झालेलं आहे. एवढा जवळजवळ 40 पानांचा असा हा उपोद्घात आहे. तर आपण तो समजून घेऊया कारण प्रभुपादांनी लिहिलेला आहे है ना. तर सर्वप्रथम प्रभुपादांनी काय लिहिले, जे आपण प्रत्येक वेळेस जे श्लोक म्हणतो है ना, त्यांना आपण काय म्हणतो, मंगलाचरणाचे जे श्लोक आहेत मंगलाचरण म्हणतो. तर ते मंगलाचरणाचे श्लोक लिहिलेत आणि त्याचा अर्थ लिहिलेला आहे. हे तुम्ही बऱ्याच वेळेस वाचलेलं असेल है ना? तर आपण त्याला आपण सोडून पुढे जाऊया. आणि जिथून प्रभुपादांनी गीतेबद्दल लिहिलंय है ना,
तर तिथं येऊया. हा जो परिच्छेद आहे, अ, तिसऱ्या क्रमांकाच्या पृष्ठावर असं एक इथं परिच्छेद आहे, भगवद्गीतेचा मूळ आशय. है ना? मिळालं तुम्हाला? हो, इथनं आपण सुरू करूया वाचनाला. चालेल. तर प्रार्थना तुम्हाला माहितीच असतील, है ना, बऱ्याच वेळेस तुम्ही वाचलेले असतील. हो, तर भगवद्गीतेचा मूळ आशय, है ना? तर हा मूळ आशय काय आहे भगवद्गीतेचा, है ना? जसं मी तुम्हाला सांगितलं, की हे उपोद्घातामध्ये प्रभुपाद आपल्याला काही महत्वाची संकल्पना सांगतायत, है ना, की ज्या प्रभुपादांना वाटतायत, है ना, त्या खूप महत्वाच्या आहेत, है ना. तर हे जे उपोद्घात आहेत, है ना, तर ते काही कृष्णाने सांगितलेलं नाहीये, है ना, किंवा अन्य कोणी सांगितलं नाही, पण प्रभुपादांनी ना त्यांनी श्रवण केलं त्यांच्या गुरुकडनं, है ना, आणि हे प्रभुपाद त्यांच्या अनुभवाच्या जोरावर सांगतायत हा उपोद्घात. त्यांना जे वाटतंय महत्वाचं आहे आपल्यासाठी भगवद्गीता समजण्यासाठी. तर एवं परंपरा असं हे प्राप्त उपोद्घाताच्या मागे भाव आहे. विदुहा सकालीन. है ना? हे आपल्याला समजलं पाहिजे उपोद्घात वाचण्याच्या अगोदर, है ना? तर हे प्रभुपादांना वाटतंय असं की हे महत्वाचे आहे. तर आपण सुरू करूया. वाचा माताजी. तर हा जो उपोद्घात आहे, तर सुरुवातीला सांगतो, हा मुख्यत्वे 6 भागामध्ये विभागित केलेला आहे प्रभुपादांनी, है ना. जेव्हा आपल्याला तो समजून घ्यायचा आहे, तेव्हा आपण असं व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे त्याचे भाग काय आहेत वगैरे, है ना. तर प्रभुपादांनी तसं सांगितलं नाही की हा भाग इथं सुरू होतो तिथं संपतो, है ना. पण जो आपल्या वरिष्ठांनी अभ्यास केला, जो त्यांनी मला सांगितला तोच मी सांगतोय तुम्हाला. तर जो पहिला भाग आहे या उपोद्घातामध्ये, आपण म्हणू शकतो इथं चालू होतो तो पहिला भाग, आणि या पहिल्या भागाला म्हणू शकतो आपण की भगवद्गीतेचा मूळ आशय, ज्याला आपण स्पिरिट म्हणतो. कोणत्याही गोष्टीमध्ये, है ना, कोणत्याही गोष्टीमध्ये काय असतो, स्पिरिट असतो, त्याचा एक मूळ आशय. मराठीमध्ये आपण त्याला मूळ आशय असतो. तर तो मूळ आशय याबद्दल प्रभुपाद सांगतायत, है ना, की मूळ आशय काय आहे, मर्म काय आहे हे भगवद्गीतेचं. वाचा. म्यूट आहेत माताजी तुम्ही. म्यूट वर आहेत माताजी. पहिल्यांदा अनम्यूट करा तुम्ही स्वतःला आणि मग सुरू करा. माताजी तुमचा आवाज येत नाही. अनम्यूट नाही होऊ शकत का? मी करू का तुम्हाला इकडून? हरे कृष्णा. हा आला आवाज. हा, हा, आता तुम्ही काय येतो. हा, म्हणाला? वाचा म्हटलं इथून. हा, कपडे भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे. तो याप्रमाणे आहे: आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावर लिहिलेल्या निर्देशानुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली पाहिजे. भगवद्गीतेचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर असा अथवा भगवान म्हणून केला आहे. शक्तिमान महापुरुष अथवा कोणत्याही शक्तिमान देवतेला सुद्धा काही वेळा भगवान म्हणून संबोधण्यात येते, आणि या ठिकाणी सुद्धा श्रीकृष्ण हे निश्चितच श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुचविण्यात आले आहे. पण भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे आपण जाणले पाहिजे, आणि याला भारतातील वैदिक ज्ञानाच्या
महान आचार्यांनी, आध्यात्मिक गुरूंनी, उदाहरणार्थ शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क, श्री चैतन्य महाप्रभू आणि अशाच इतर अनेक आचार्यांनी मान्यता दिलेली आहे. भगवंतांनी स्वतःला भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून घोषित केले आहे. ब्रह्मसंहिता आणि इतर सर्व पुराणांनी, विशेष करून श्रीमद भागवत, जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते, कृष्णस्तु भगवान स्वयं, त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. म्हणून आपण भगवद्गीतेतला भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितली आहे त्या स्वरूपातच स्वीकारली पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर या ठिकाणी मूळ आशय काय आहे भगवद्गीतेचा? तर प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय, जर सारामध्ये जर सांगायचं असेल तर आपण भगवद्गीता वाचण्याच्या अगोदर आपण स्वीकार केलं पाहिजे की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, है ना? आणि ते भगवद्गीतेचे जे प्रवक्ते आहेत, है ना, ते भगवान श्रीकृष्ण आहेत, है ना, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. हे आपण अगोदर हे स्वीकार केलं पाहिजे. जर आपण कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम भगवान असं स्वीकार केलं नाही, है ना, तर हे भगवद्गीता वाचण्यामध्ये काही अर्थच नाहीये, है ना. तर काय होईल जर आपण कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम भगवान असं स्वीकार नाही केलं तर काय होईल? काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? कशामुळे अर्थ नाहीये भगवद्गीता वाचण्यामध्ये? का बरं स्वीकारलं पाहिजे कृष्णाला अगोदर पूर्ण पुरुषोत्तम भगवान? काय वाटतं तुम्हाला, कुणाला? स्वीकार नाही केला तर ते काल्पनिक वाटू शकतं. हा, काल्पनिक वाटेल, है ना. आणि आपल्या जीवनामध्ये हे उतरवायचंय, है ना, त्याचं महत्वच आपल्याला लक्षात येणार नाही, है ना. जेव्हा भगवंत स्वतः सांगतायत तेव्हाच आपल्याला समजेल की किती महत्वाचं आहे आणि हे खरं आहे, है ना. आपल्याला समजेल की भगवंत आपली काळजी घेतात, है ना. ते असं नाही की भगवंतांना काही लाभ पाहिजे म्हणून ते आपल्याला असं करा म्हणतायत, है ना. हे आपण असं वाटेल मग आपल्याला की हे एक सामान्य व्यक्तीच आहे, है ना. जसं एक आपल्याला एक सेल्समन आहे, तो कसं सांगतो की त्याच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगतो की हे घ्या ते घ्या, आणि आपल्याला माहित असतं की हा म्हणतोय की माझा प्रॉडक्ट घ्या, है ना, कारण त्याच्यामध्ये त्या सेल्समनला पण फायदा आहे, है ना. असं आपल्याला वाटायला लागेल, है ना. काही जर सामान्य व्यक्ती भगवंतांना जर आपण मानलं तर, है ना. आणि गीता पण आपल्याला तसाच ग्रंथ वाटेल, है ना. आपण गांभीर्यानं नाही घेणार की हे जर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, है ना, असं आपण ते गांभीर्यानं ऐकणारच नाही, है ना. त्याच्यामुळं हे खूप महत्वाचं आहे, है ना, की भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारणं पाहिजे, है ना. तेव्हाच आपण या गीतेमधून आपल्याला लाभ होईल, है ना. असं नाही की काहीच लाभ नाही होणार आपण गीता वाचली तर, है ना. लाभ होईल पण तो पूर्ण लाभ नाही होणार, है ना. जेवढा आपण कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून मानू आणि त्याच्यानंतर आपण ही गीता वाचू, है ना, तर त्यावेळेस जो आपल्याला पूर्ण लाभ मिळणार आहे, है ना, तो लाभ मिळेल. तर हे महत्वाचं या परिच्छेदामधले हा महत्वाची शिक्षा आहे. तर मग ह्याच्यामध्ये मूळ आशयामध्ये पुढचा परिच्छेद पण प्रभुपादांनी सांगितलेला आहे. वाचा पुढचा परिच्छेद काय आहे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात 4.1.3 भगवंत सांगतात की इमम इमम विवशते योगम प्रोक्तवान हम वेयम विवस्वान्मवे प्राह मनुरिक्षक्वे ब्रवीत एवं परंपरा प्राप्तमिमम राजर्षयो विदुहा स कालेन महता योगो नष्टः परंतप स एवायम मया तेद्य योगः प्रोक्त पुरातन भक्तोशी मे सखा चेती रहस्य हेतदुत्तमम. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की ही योग पद्धती म्हणजेच भगवद्गीता सर्वात आधी सूर्यदेवाला सांगण्यात आली आणि सूर्यदेवाने मनुला, मनुने इक्ष्वाकुला आणि याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार एक प्रवक्त्यानंतर दुसऱ्या प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आली आहे. परंतु कालांतराने ती लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली. यावेळी त्यांनी ही अर्जुनाला कुरुक्षेत्र येथील युद्धभूमीवर सांगितली. पुढचा पण वाचा. हा, अर्जुनाला ते सांगतात की हे परम रहस्य त्याला सांगण्याचे कारण म्हणजे
तो त्यांचा भक्त आणि मित्र आहे. याचा अर्थ असा आहे की भगवद्गीता हा ग्रंथ विशेष करून भगवत भक्तांसाठीच आहे. अध्यात्मवादी साधकांचे 3 प्रकार असतात: ज्ञानी, योगी आणि भक्त, किंवा निर्विशेषवादी. ध्यान योगी आणि भक्त या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की ते त्याला नवीन गुरु शिष्य परंपरेतील सर्वप्रथम श्रोता बनवित आहेत, कारण जुनी परंपरा खंडित झाली आहे. म्हणून सूर्यदेवापासून इतरांकडे चालत येणाऱ्या परंपरेमध्येच नवीन परंपरेची पुनर्स्थापना करावी. तसेच त्यांच्या शिकवणीचा नव्याने पुन्हा प्रचार अर्जुनानेच करावा, अशी भगवंताची इच्छा होती. भगवद्गीता जाणण्यामध्ये अर्जुनाने अधिकारी व्यक्ती व्हावे, अशी भगवंताची इच्छा होती. यासाठीच आपण पाहू शकतो की भगवद्गीतेचा उपदेश खास करून अर्जुनाला सांगण्यात आला, कारण अर्जुन हा भगवंतांचा भक्त, साक्षात शिष्य आणि जिवलग सखा होता. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत ती व्यक्तीच भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. म्हणजेच त्याने भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱ्या भक्ताप्रमाणे असले पाहिजे. ज्यावेळी एखादा भगवंताचा भक्त होतो त्यावेळी त्याचा भगवंताबरोबर साक्षात संबंध प्रस्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे. परंतु थोडक्यात सांगायचे तर भक्ताचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या बरोबर 5 निरनिराळ्या प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराने संबंध प्रस्थापित होऊ शकतो. ते 5 प्रकार असे आहेत: एक, एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. दुसरा, एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. तिसरा, एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो. चौथा, एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो. आणि पाचवा, एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो. अर्जुनाचा भगवंताबरोबर सखा या नात्याने संबंध होता. मात्र या सख्य भावामध्ये आणि भौतिक जगात असणाऱ्या मैत्रीमध्ये अत्यंतिक फरक आहे. ही मैत्री दिव्य असते व ती कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही. वस्तुतः प्रत्येकाचा भगवंताबरोबर विशिष्ट संबंध आहे आणि या संबंधाची पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आपल्या स्थितीत भगवंताचेच नव्हे तर त्यांच्या बरोबर असणाऱ्या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण झाले आहे. कोट्यावधी जीवांपैकी प्रत्येक जीवाचा भगवंताबरोबर विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो आणि याला स्वरूप असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वारे एखादा स्वरूप स्थिती पुन्हा जागृत करून घेऊ शकतो व याला स्वरूप सिद्धी म्हणजे एखाद्याच्या मूळ स्थितीचे परिपूर्णत्व असे म्हटले जाते. म्हणून अर्जुन हा भक्त होता आणि त्याचा भगवंताबरोबर सख्य भावामध्ये नित्य संबंध होता. हरे धन्यवाद. कृष्ण. हा, तर बघा, आता आपण जे या ठिकाणी वाचन केलेलं आहे या परिच्छेदांचं, जवळजवळ 2-3 परिच्छेद आपण वाचलेले आहेत, है ना. तर या आपण का वाचले? कारण एकच विषयाची या ठिकाणी चर्चा केलेली आहे या 2-3 परिच्छेदामध्ये. आणि सर्वप्रथम जो मूळ आशय आहे तो जर आपल्याला समजायचा असेल भगवद्गीतेचा, है ना, तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा प्रभुपादांनी सांगितला होता. काय सांगितला होता? जो मागच्या वेळेस आपण समजला, की आपण श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान असं भगवान स्वीकार म्हटलं केलं पाहिजे. पाहिजे, है ना. आणि आता जे आपण परिच्छेद वाचले, है ना, त्यामध्ये काय मुद्दा सांगतायत प्रभुपाद, की जर हे कृष्ण जे भगवद्गीता सांगतायत त्यांनी अगदी सूर्यदेवांना सांगितली, है ना. मग ती परंपरा काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली, है ना. आणि मग ते नंतर ती परंपरा स्थापित करू इच्छित आहेत भगवंत, है ना. कारण या गीतेची आवश्यकता आहे सर्वांसाठी, है ना, सगळ्यांच्या उपकारासाठी. आपण जे मंगलाचरण म्हणतो तिथं आपण म्हणतो की लोकत्रयोपकाराय. तर ही जी गीता आवश्यक आहे हे सगळ्या जगावर उपकार करण्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी या गीतेची आवश्यकता आहे, है ना. आणि ती आता जेव्हा नष्ट होते काळाच्या ओघानं, है ना, सगळ्याच गोष्टी नष्ट होतात काळाच्या ओघानं. तर अशी ही शाश्वत आहे ती भगवद्गीता, है ना. कारण कृष्ण ती पुन्हा पुन्हा तिचं पुनरुत्थान करतात, है ना, या भगवद्गीतेचं. आणि मग तेच पुन्हा जी लुप्त झालेली परंपरा पुन्हा स्थापित करण्यासाठी ते जेव्हा अर्जुनाला सांगतात, है ना, तर ते असं का निवडतात बाबा, है ना. सूर्यदेवाला निवडले त्यांनी, मग पुन्हा अर्जुनाला निवडलं, है ना. ही जी निवड आहे ह्याचा निकष काय आहे, है ना. कसं ठरवतात भगवंत? ही योग्यता काय आहे? कोण योग्य आहे भगवंताकडून ऐकण्यासाठी आणि कोण अयोग्य व्यक्ती आहे,
है ना. हे कसं ठरवतात ते? काही परीक्षा वगैरे घेतात का भगवंत? है ना. तर काय आहे तर ते योग्यता ते कसं ठरवतात? तर ते बघतात की हा भक्त आहे की नाही, है ना. का कसं आहे? तर जेव्हा ही हरे कृष्णा. भगवद्गीता. हा बोला. भक्त भगवंत असं ह्याने ठरवतात की जो त्यांचा परमभक्त आहे आणि जो हा हा. त्यांचा शिष्य आहे आणि हम्म ज्याने पूर्ण शरणागती पत्करलेली आहे, अशाच हम्म. व्यक्तीचं ते त्यांना ते बरोबर उपदेश बरोबर करू शकतात. बरोबर. तर तेच या ठिकाणी प्रभुपाद आपल्याला सांगतायत. जर तुम्हाला भगवद्गीतेचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल, भगवद्गीतेचा मूळ आशय जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, तर काय असणं आवश्यक आहे? तुम्ही भगवंतांचे भक्त असणं पण आवश्यक आहे, है ना. तेव्हा तुम्हाला हा मूळ आशय पूर्णपणे तुम्हाला समजेल, है ना. हा मुद्दा या ठिकाणी प्रभुपादांनी सांगितलाय, है ना. आणि हे जेव्हा भक्त असेल तर भक्त काय करतो हो? भक्ती करतो भगवंतांची, म्हणूनच आपण त्याला भक्त असं म्हणतो, है ना. तर त्याचं जे मुख्य लक्षण आहे तर तो भक्ती करतो भगवंतांची. आणि ते करत असताना तर काय होतं की आपल्याला समजतं, है ना. भक्ती करत असताना आपल्यामध्ये आपल्या अनर्थांचा नाश होतो, आपलं शुद्धीकरण होतं. भक्ती करत असताना आपलं हृदय निर्मळ होतं, है ना. आणि हे होत असताना तर काय होतं की आपला जो भगवंतांशी संबंध आहे, है ना, तो आपल्याला लक्षात येतो, है ना. जसं तो काय संबंध आहे, आपला काय भाव आहे भगवंतांशी, हे आपल्याला लक्षात येतं. आणि यालाच दुसरं नाव आहे की स्वरूप सिद्धी असं म्हणतात, है ना. आपलं जे स्वतःचं स्वरूप म्हणजे काय? स्वतःचं रूप, है ना. जे मूळ रूप आहे, है ना, जे आपलं भगवत धामामध्ये आहे भगवंतांशी, ते स्वरूप आपल्याला लक्षात येतं, है ना, जेव्हा आपली शुद्धी होते, है ना. जसं आता आपण उदाहरण दिलंय चैतन्य महाप्रभूंनी, की आरशाचं उदाहरण चैतन्य महाप्रभू देतात. त्या आरशावर खूप धूळ साचलेली आहे, है ना. आणि जेव्हा आपण आपल्याला समजत नाही जेव्हा आरशावर धूळ साचलेली आहे, की हा खरंच इतकी धूळ साचली आहे की तो माहितीच नाहीये की ते वस्तू काय आहे. आपल्याला फक्त असं एक आकार दिसतोय, है ना, आणि समजतच नाहीये. पण जेव्हा आपण त्याची स्वच्छता करू, है ना, तर ही स्वच्छता करण्याची काय प्रक्रिया आहे? ती भक्ती आहे, है ना. त्या भक्तीच्या प्रक्रियेने जेव्हा आपण त्या आरशाची स्वच्छता करू आणि त्याचं जर आपण मळ काढू, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की तो मूळता काय आहे, वस्तू काय आहे ज्याच्यावर ही धूळ साचलेली आहे. आणि तो आरसा आहे हे आपल्याला लक्षात येईल, है ना. असं हे चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण आहे. आणि त्यामध्ये ते सांगतात की मग पुन्हा तसंच हे भक्ती केल्यामुळं आपल्या पण हृदयामधली ही जी घाण आहे ती निघून जाईल आणि आपल्याला लक्षात येईल की आपला भगवंतांशी संबंध काय आहे, है ना. तर हा आपल्याला आपण विस्तारामध्ये याची चर्चा करणार आहेत, है ना. भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये, है ना. तिथं आणखीन हे येतील. तर मोठी म्हणजे अ, जर आपण असं एक स्थूल प्रकारामध्ये जर पाहिलं हे संबंध, है ना, तर हे 5 प्रकारचे असतात. तर ते 5 प्रकार कोणते, है ना, ते पण या ठिकाणी लिहिलेले आहेत प्रभुपादांनी, है ना. तर या स्थूलपणे आपण या 5 प्रकारामध्ये भगवंतांशी संबंध आपला असू शकतो, है ना, हे प्रभुपाद सांगतायत. आणि हे आपल्याला कधी कळेल? जेव्हा आपण भक्ती करू, है ना. तेव्हा आपल्याला हे कळेल. सध्या आपल्याला हे विस्मरण झालेलं आहे आणि ते अर्जुनाला कळालेलं आहे त्याने भक्ती केल्यामुळं, की त्याचा संबंध काय आहे अर्जुनाचा? हा मित्राच्या रूपामध्ये आहे, सख्य भावामध्ये तो आहे. तसंच आपल्या सर्वांचा आहे, है ना. आणि त्या ठिकाणी एक विशेष शब्द प्रभुपाद वापरतायत, है ना. तर असं नाहीये की भगवंत जरी एक त्यांच्या प्रमुख म्हणून एक प्रतिनिधी म्हणून एका भक्ताला निवडतायत, है ना, आणि म्हणजे केवळ त्याच्यासाठीच ही भगवद्गीता आहे ना, असं आपल्याला गैरसमज होण्याची या ठिकाणी शक्यता असते, है ना. तर तो गैरसमज दूर व्हावा त्यामुळं प्रभुपाद या ठिकाणी विशेष शब्द वापरतायत की प्रत्येकाचा, है ना. असं नाहीये की प्रत्येक जो जीवात्मा आहे, तर भगवंत काय म्हणतात की प्रत्येक जो जीवात्मा आहे तो काय आहे? माझा अंश आहे, है ना. अहम बीज प्रदः पिता, है ना. सगळ्यांचे जे वडील आहेत, पिता आहेत, तो मी आहे, है ना. हे सगळे जे जीव आहेत, है ना, हे काय आहेत? माझे अंश आहे. अपत्य आहेत, है ना. तर असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळं आपल्या सगळ्यांचाच असं नाही कुणी म्हणू शकत की माझा भगवंतांशी काही संबंध नाही,
है ना. ते आपल्याला लक्षात येणार नाही कारण आपण त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भक्ती नाही केली, है ना. तर असं आपण आपल्या अज्ञानामध्ये आपण असं म्हणू शकतो की माझा भगवंतांशी काही संबंध नाहीये, है ना. पण आपल्याला भक्ती कळल्यानंतर लक्षात येईल की आपला काय संबंध आहे. त्या संबंधांचा आता आपल्याला जो शाश्वत संबंध आहे, है ना, तो आपण तोडू नाही शकत. है ना. तरी पण आपल्याला त्याचं आता भान नाहीये, है ना, की आपला काय संबंध आहे भगवंतांसोबत, है ना. तर त्याचं आपल्याला विस्मरण झालंय, है ना. ते कधी आपल्याला लक्षात येईल जेव्हा आपण भक्ती करू, तेव्हा हे आपल्याला लक्षात येईल, है ना. तर या ठिकाणी आपल्याला दोन मुख्य मुद्दे समजलेले आहेत. तर कोणते? तर आपल्याला जर भगवद्गीता पूर्ण तिचा मूळ आशयासहित समजायचे तर आपल्याला भक्त असणं आवश्यक आहे. आणि आपल्याला आपलं जर स्वरूप समजायचे भगवंतांसोबत तर आपल्याला भक्ती करणं हे पण आवश्यक आहे, है ना. आणि त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजली होती मूळ आशयासाठी की कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करणं हे पण आवश्यक आहे. तर तीन गोष्टी या ठिकाणी प्रभुपादांनी सांगितल्यात मूळ आशयासाठी, है ना. तर अजून एक गोष्ट ते सांगणार आहेत आपल्याला या मूळ आशयासाठी, है ना. तर वाचा पुढचं, मग आपल्याला समजून येईल काय आहे ती गोष्ट. अर्जुनाने भगवद्गीतेचा स्वीकार कसा केला हे जाणणे आवश्यक आहे. त्याने केलेल्या स्वीकृतीची पद्धत 10व्या अध्यायामध्ये 10.12-14 मध्ये सांगितले आहे. अर्जुन उवाच परम ब्रह्मं परम धाम पवित्रं परमं भवाम पुरुषं शाश्वत दिव्यमादि देव समजं विभुम अहुत्या सोमृषय सर्वे देवर्षि नारदस्तथा अशितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतदूतं मन्ये यन्मा वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवा. अर्जुन म्हणाला, तुम्ही परमधाम, परम पवित्र आणि परम सत्य असे पुरुषोत्तम भगवान आहात. तुम्ही शाश्वत, अलौकिक, आदिपुरुष, अजन्म आणि सर्वश्रेष्ठ आहात. नारद, अशित, देवल आणि व्यास इत्यादी महान ऋषींनी देखील तुमच्या विषयीच्या या सत्याला मान्यता दिली आहे. आणि आता तुम्ही स्वतःही मला हेच सांगत आहात. हे कृष्ण, तुम्ही मला जे सांगितले आहे त्याचा मी पूर्णपणे सत्य म्हणून स्वीकार करतो. हे भगवान, तुमचे स्वरूप दानव किंवा देवही जाणू शकत नाहीत. पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून भगवद्गीतेचे श्रवण केल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णांना परमब्रह्म म्हणून स्वीकारले. प्रत्येक जीव ब्रह्म आहे, पण परम जीव किंवा पुरुषोत्तम भगवान हे परमब्रह्म आहेत. परमधाम म्हणजे भगवंत हे सर्व गोष्टींचे परम आश्रयस्थान आहेत. पवित्रम म्हणजे ते शुद्ध आणि भौतिक विकारापासून मुक्त आहेत. पुरुषम म्हणजे ते सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत. शाश्वतम म्हणजे मूळ, दिव्यम म्हणजे अलौकिक, अधिदेवम म्हणजे पुरुषोत्तम भगवान, अजम म्हणजे अजन्मा आणि विभूम म्हणजे सर्वश्रेष्ठ. आता काही जण विचार करतील की कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असल्यामुळे अर्जुन त्याची खुशामत करण्यासाठी असे सांगत आहेत. पण भगवद्गीतेच्या वाचकांच्या मनातील हा संशय काढून टाकण्यासाठी आणि ही स्तुती सप्रमाण आहे ते दाखविण्यासाठी अर्जुन पुढील श्लोकात सांगतो की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत. ही गोष्ट फक्त तोच नव्हे तर नारद, असित, देवल आणि व्यासदेव इत्यादी थोर अधिकारी महर्षी सुद्धा मान्य करतात. सर्व आचार्यांनी स्वीकारलेल्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे हे सर्वश्रेष्ठ महर्षी आहेत. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना सांगतो की तुम्ही जे सांगत आहात त्याचा मी पूर्ण सत्य म्हणून स्वीकार करतो. सर्वमेतदूतं मन्ये म्हणजे तुम्ही सांगितलेले सर्व सत्य म्हणून मी मान्य करतो. अर्जुन असेही सांगतो की भगवंताचे व्यक्तित्व समजणे अत्यंत कठीण आहे आणि मोठमोठ्या देवता सुद्धा त्यांना जाणू शकत नाहीत. याचाच अर्थ असा आहे की मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत. तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांना कसे जाणू शकेल. हरे कृष्ण. हा पुढचं पण वाचा माताजी. ठीक आहे. पुढील परिच्छेद पण यासाठी वाचा. भगवद्गीता भक्तिभावाने स्वीकारली पाहिजे. हा, या ठिकाणी भगवद्गीता भक्तिभावाने स्वीकारली पाहिजे. एखाद्याने स्वतःला आपण श्रीकृष्णांच्या बरोबरीचे आहोत अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये. श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत.
म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे त्याने तात्विक दृष्ट्या तरी श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे. अशा नम्र भावानेच आपण भगवद्गीता जाणू शकतो. जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचित नाही तोपर्यंत तो भगवद्गीता जाणू शकत नाही. कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे. वास्तविक भगवद्गीता आहे तरी काय. अज्ञानमय भौतिक धन्यवाद अस्तित्वातून. धन्यवाद धन्यवाद. इथं ठीक आहे, थांबूया आपण. हा ठीक आहे. तर हा तर आपण तर काय काय पाहिलं की भगवद्गीता मूळ आशय समजण्यासाठी है ना, तर काय काय गोष्टी सांगितल्या प्रभुपादांनी. तर तुम्हाला मूळ आशय पूर्णपणे समजायचा आहे तर काय समज आपल्यामध्ये असली पाहिजे, काय समज सांगितली प्रभुपादांनी. 3 मुद्दे आपण पाहिले होते या अगोदर है ना. कोणते? पहिला मुद्दा काय होता? तुम्ही आपल्याला परमधाम, परम नाही, पवित्र या आणि ठिकाणी नाही, परम सत्य. अगोदरच्या मध्ये मी सांगतो. अगोदर आतापर्यंत याच्या अगोदर जे वाचलं आपण है ना. हा, भक्त असल्या पाहिजे. हा, भक्त असला पाहिजे. हा हा एक मुद्दा होता. बरोबर आहे. 3 पैकी आणखीन काय होते 2 मुद्दे? भक्ती करावी लागेल. हा, भक्ती करावी लागेल है ना. आणखीन काय होता तिसरा? भक्ताने भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करावा. हा, तर श्रीकृष्णांना आपण पूर्ण पुरुषोत्तम असं स्वीकार पुरुषोत्तम केला भगवान पाहिजे है ना. मानलं. हा, तर या 3 गोष्टी आवश्यक होत्या है ना. असं आतापर्यंत आपण समजलो आणि त्यानंतर आता हे वाचन केलं आपण है ना. तर आता जे वाचन केलं तर ते समजून घेऊया है ना. तर त्यामध्ये आता प्रभुपाद काय म्हणतायत की इथून आपण वाचायला सुरुवात केली है ना. तर अर्जुनाने स्वीकार कसा केला है ना. तर आपल्याला आतापर्यंत समजलं की अर्जुन भक्त होता, त्याने भक्ती केली आणि त्याला भगवद्गीतेचा मूळ आशय समजला है ना. तर मग त्यांनी पद्धती कोणती वापरली है ना. हे मूळ आशय स्वीकार करण्याची जी पद्धती आहे ह्या गीतेला, त्या अर्जुनाने कोणती वापरली ते पण आपल्याला समजणं आवश्यक आहे है ना. तर तो मुद्दा आपण समजून घेऊया. तर अर्जुनानं असं गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये हे 3 श्लोक बोललेले आहेत, 12, 13, 14. ते प्रभुपादांनी या ठिकाणी त्यांचा संदर्भ घेतलाय है ना. आणि ते सांगतायत की अर्जुनांची जी समज आहे भगवंतांना काय म्हणून स्वीकार करतोय? परम ब्रह्म है ना म्हणून स्वीकार करतोय है ना. ते प्रभुपादांनी आधीच सांगितलं परम ब्रह्म म्हणजे काय? पूर्ण पुरुषोत्तम भगवान है ना. ते 3 मुद्द्यामध्ये आपलं आलं है ना. जे अर्जुनानं स्वीकार केलंय ते आपण पण स्वीकार केलं 3 मुद्द्यामध्ये. तेच त्याच्यानंतर काय, तर आपण जीव आहेत है ना. तर आपण वेगळे आहेत भगवंतांसाठी, मग हे आपण स्वीकार केलं है ना. तर ते सगळे परम आहेत, ते परमधाम आहेत, पवित्र आहेत है ना. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, अजन्य आहेत है ना. हे अर्जुनानं स्वीकार केले है ना. आणि मग तर असं काय हे अर्जुन काय असं काय फिक्सिंग आहे का तिथं? मॅच फिक्सिंग जसं असतं तसं है ना, की कृष्ण अर्जुन हे मित्र आहेत है ना. अर्जुन हा कोण आहे? कृष्णाच्या आत्याचा मुलगा आहे है ना. तर तर असं आहे का की त्यांनी काही तिथं एकमेकांशी त्यांचं काही तिथं समज झाली आहे का है ना. तिथं काही तह झालाय का दोघांचा है ना, की श्रीकृष्णानं त्या असं काही त्याला सांगितलंय का तू मला भगवान म्हणून स्वीकार कर है ना. तर तसं नाहीये. तर अर्जुनाने ते आहेत म्हणून त्यांना स्वीकारलंय आणि ते पण सांगतोय की मी एकट्यानेच नाही स्वीकारलं है ना. तर नारद, असित, देव, व्यास है ना, अशा महान ऋषींनी सुद्धा, महर्षींनी है ना पण हे स्वीकार केलेलं आहे है ना. त्याच्यामुळं हे स्वीकार केले. तर हा मुद्दा आपण पाहिलाय अगोदरच है ना, पण प्रभुपाद या ठिकाणी सांगितलंय है ना. तर त्यानंतर मग प्रभुपाद काय लिहित आहेत की तर आपल्याला भगवंतांना जाणून घ्यायचंय तर आपल्याला काय झालं पाहिजे? भक्त झाल्याशिवाय आपण भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही. म्हणजे मूळ आशय पूर्णपणे है ना. तर ते भक्त व्हायचा पण मुद्दा आपण पाहिलाय है ना. तर तेच प्रभुपादांनी इथं थोडस त्याची पुनरावृत्ती केलेली आहे है ना. मग पुढे ते सांगतायत की हे आपला भाव काय असला पाहिजे है ना. हे भगवद्गीता स्वीकार करण्यामध्ये आपला भाव कोणता असला पाहिजे है ना. तर हे नवीन मुद्दा आहे है ना. हा चौथा जो मुद्दा आहे की मूळ आशयच आपल्याला जर समजून घ्यायचा आहे तर ते आपण कसं समजून घेतला पाहिजे? आपला भाव भक्तीचा असला पाहिजे है ना. आपण भक्ती केली पाहिजे आणि ती करत असताना है ना आपला भाव पण कसा पाहिजे? भक्तिभावाचाच असला पाहिजे है ना. ते पण तेव्हाच आपल्याला काय होईल?
ही भगवद्गीता पूर्णपणे ह्याच्या मूळ आशयामध्ये आपल्याला समजेल, है ना, असं प्रभुपादांनी सांगितले. तर अर्जुनाचा भाव असा भक्तिभावाचाच होता, है ना. आणि तर आता आपल्याला तर काही अनुभव नाहीये की भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, है ना. तर अनुभव नसेल तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो की हे मी कसं स्वीकार करू की भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवान नाहीये, है ना. तर त्यासाठी प्रभुपाद सांगतायत की तुम्हाला जरी अनुभव नसेल की भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, कृष्ण आहेत, है ना, असा तर तुम्हाला साक्षात्कार नसेल, अनुभव नसेल, तर तुम्ही काय करा, तात्विक दृष्ट्या, है ना. तर तात्विक दृष्ट्या म्हणजे काय असतं की अं, ज्याला आपण थेरी असं म्हणतो, है ना. तर तुम्ही शाळेमध्ये विज्ञानाचा अभ्यास केला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला काय असेल, एक थेरी असते आणि एक असतं प्रॅक्टिकल, है ना. अशा दोन वेगवेगळ्या परीक्षा होतात, विशेष करून 11वी 12वीला, है ना. तर थेरीला वेगळे मार्क असतात आणि प्रॅक्टिकलला वेगळे मार्क, है ना. तर ते तात्विक दृष्ट्या म्हणजे काय, तर ते थेरोटिकली, है ना. तर कमीत कमी तुम्ही थेरोटिकली तरी समजून घ्या तत्वरूपामध्ये, है ना. तरी तुम्ही समजून घ्या की हे कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, है ना, शास्त्रांच्या आधारावर तर्कानी, है ना. तर हे तत्वामुळे तुम्ही थेरोटिकली समजून घ्या की हे कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, तेव्हाच तुम्हाला गीतेचा मूळ आशय समजेल, है ना. आणि नम्र भावामध्ये, है ना, भक्तीच्या भावामध्ये तुम्ही ही भगवद्गीता सम असा तुमचा भाव असला पाहिजे, है ना. जर तुम्हाला भगवद्गीतेचा मूळ आशय आणि गीता तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यायची असेल तर, है ना. असे हे 4 मुद्दे प्रभुपादांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत, है ना. हे सांगितल्यानंतर, है ना, तर हे 4 मुद्दे कोणत्या मुद्द्याच्या अंतर्गत सांगितले, तर एक प्रमुख मुद्दा होता, है ना. प्रमुख मुद्दा होता की भगवद्गीतेचा आपण मूळ आशय कसा समजावून घ्यायचा, हा पहिला प्रमुख मुद्दा होता. आणि त्याच्यामध्ये उपमुद्दे प्रभुपादांनी 4 सांगितले, है ना. की ही भगवद्गीता जर मूळ आशयात समजावून घ्यायचे, या 4 गोष्टी आपल्यामध्ये असणं आपल्याला आवश्यक आहे, आपल्या समजेमध्ये असणं, है ना, आवश्यक आहे, है ना. तेव्हा ही भगवद्गीता आपल्याला समजेल तिच्या मूळ आशयामध्ये, है. ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर इथनं पुढं प्रभुपाद दुसरा प्रमुख मुद्दा चालू करतायत. तर या ठिकाणी पहिला प्रमुख मुद्दा संपतो, है ना, आणि दुसरा प्रमुख मुद्दा चालू होतो, है ना, अज्ञानमय या परिच्छेदापासून, है ना. तर वाचा माताजी पुढचं. हरे कृष्ण. हा. अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानव जातीचा उद्धार करणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. अर्जुनाला ज्याप्रमाणे कुरुक्षेत्र येथे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या, त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेला असतो. अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली. फक्त अर्जुनच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येक जण हा भौतिक जीवनामुळे चिंताग्रस्त आहे. आपल्या अस्तित्वच मुळी असत वातावरणात आहे. खरे तर आपण असत वातावरणाने घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण आपले अस्तित्व शाश्वत आहे. पण काही कारणांसाठी आपल्याला असत वातावरणात ठेवण्यात आले आहे. असत म्हणजे जे अस्तित्वात नाही ते. पुढचं वाचू. हा, ठीक आहे, आपण एवढंच समजावून घेऊया. तर या बर. परिच्छेदामध्ये आपल्याला काय समजलेलं आहे की आपण जिथं राहतोय, है ना, ते कुठं राहतोय, भौतिक जगतामध्ये राहतोय. आणि या जगतामध्ये आपल्याला खूप अडचणी आहेत, अनेक अडचणींनी आपण त्रस्त झालोय, है ना. एक अडचण संपली की दुसरी अडचण असतेच, है ना. तर असा खूप कमी वेळ असतो की जेव्हा आपल्या जीवनामध्ये अडचण नसते, है ना. आणि आपण नेहमी चिंताग्रस्त असतो या भौतिक जीवनामध्ये, है ना. तर हे आपल्याला प्रभुपादांनी सांगितलंय, कारण आपण असत अशा वातावरणामध्ये आहे, या भौतिक जगतामध्ये अं, असत अशा वातावरणामध्ये आहे, है ना. पण आपण शाश्वत आहेत. पण आपण शाश्वत असताना सुद्धा आपल्याला अशा बदलणाऱ्या, है ना, जे शाश्वत नाहीये असं वातावरणामध्ये आपलं अस्तित्व आहे. ते एवढं प्रभुपादांनी या परिच्छेदात सांगितलं. आता हे पुढं आपल्याला आणखीन समजेल. पुढचा परिच्छेद वाचा. दुःख भोगणाऱ्या अनेक मनुष्य प्राण्यांपैकी जे खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाविषयी
म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला अशा विचित्र परिस्थितीमध्ये का ठेवण्यात आले आहे, इत्यादी गोष्टींबद्दल जिज्ञासू असे फारच थोडे जण आहेत. आपण दुःख का भोगतो या संबंधी आपली जिज्ञासा जर जागृत झाली नाही, त्याप्रमाणे आपल्याला ही दुःखे नको असून सर्व दुःखातून सुटका करून घेण्याची आपली इच्छा आहे. हे सत्य जर मनुष्याला उमजले नाही, तर अशा मनुष्याला खरा मनुष्य समजता येणार नाही. या प्रकारची जिज्ञासा एखाद्याच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने मानवतेचा आरंभ होतो. या प्रकारच्या जिज्ञासेला ब्रह्मसूत्रांमध्ये ब्रह्मजिज्ञासा असे म्हटले आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे जोपर्यंत मनुष्याला पूर्ण परब्रह्माची स्थिती जाणण्याची जिज्ञासा नसते, तोपर्यंत त्याची सर्व कार्य निष्फळ समजली पाहिजेत. म्हणून आपण दुःख का भोगतो, आपण कुठून आलो आणि मृत्यूनंतर आपण कुठे जाणार, या प्रश्नाबद्दल जे जिज्ञासू असतात तेच भगवद्गीतेचे योग्य अभ्यासक होण्यास लायक आहेत. प्रामाणिक शिष्यास भगवंताविषयी पराकाष्ठेचा आदरभाव असणे हे सुद्धा आवश्यक आहे. अर्जुन हा असा एक प्रामाणिक शिष्य होता. पुढचं वाच. धन्यवाद. वाचू शकता ते नाही एवढं समजून घेऊया इथं, कारण आपल्याला ठीक आहे. समजेल. हरे तर कृष्ण. मागच्या परिच्छेदामध्ये प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं होतं की आपण या भौतिक जगतामध्ये आहोत आणि इथं आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्याच्यामुळे आपण कसे आहोत, त्रस्त आहोत आणि चिंताग्रस्त आहोत असं सांगितलं. मग त्यानंतर ते पुढच्या परिच्छेदामध्ये सांगतायत हम्म. की इथं जे आपण दुःख भोगतोय है ना, सगळेच जण है ना. असं नाहीये की इथं कोणी सुखी आहे है ना. जे भक्त आहेत ते सुखी आहेत है ना, पण जे भक्ती नाही करत है ना, पण तर असे हे सगळेच जण आपण दुःखी आहोत है ना, व्यवस्थित जर भक्ती नसेल करत तर है ना. तर म्हणजे अशा हे दुःखी लोकांमध्ये त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे है ना, की हे काय येतंय माझ्या जीवनामध्ये दुःख है ना, आणि या दुःखांमधून मी कसं स्वतःला ची सुटका करून घेऊ है ना, असे प्रश्न विचारले पाहिजे है ना. आणि प्रभुपाद असं सांगतात की इथंच मानवतेचा आरंभ होतो है ना. असं सांगतात. तर कारण का होतो इथंच मानवतेचा आरंभ, कारण असे प्रश्न प्राण्यांना नाही पडू शकणार है ना. असं गंभीरता याची सांगतायत की किती महत्वाचा प्रश्न आहे है ना. या शब्दामधून आपल्याला समजतं केवळ मानवच अशा पद्धतीने विचार करू शकतात है ना, की या दुःखातून मी स्वतःची कशी मुक्तता करून घेऊ. प्राणी अशा प्रकारचा विचार नाही करणार है ना. तो हा फरक आहे मनुष्यांमध्ये आणि प्राण्यांमध्ये है ना. तर मनुष्य विचारू शकतो की या त्रासातून मी कसं स्वतःला सोडवून घेऊ है ना. आणि हेच कुठं सांगितलंय, शास्त्रांमध्ये सांगितलंय है ना, की मनुष्यांनी सुरुवात काय, त्यांनी काय प्रश्न विचारले पाहिजे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा है ना. तर त्यांनी परब्रह्माची स्थिती है ना, परब्रह्मांबद्दल है ना, आपण कोण आहोत आणि आपल्याला इथं का त्रास होतोय या भौतिक जगतामध्ये है ना, असे प्रश्न मनुष्यांनी विचारले पाहिजेत है ना. आणि असे प्रश्न जर आपण विचारलं है ना, तरच आपण काय मनुष्य आहेत, जिज्ञासू आहेत है ना. आणि असे प्रश्न जर आपल्याला येत असतील तरच आपण काय भगवद्गीतेच्या अभ्यास करण्याच्या योग्य आहेत, लायक आहेत, असं प्रभुपाद या ठिकाणी लिहित आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्या काय आहे, आपण एक शिष्य आहोत है ना. तर भगवंतांविषयी पराकाष्ठेचा आदरभाव असणं हे सुद्धा आवश्यक आहे है ना. ते आपण पाहिलं की आपल्यामध्ये भक्तीचा भाव असणं आवश्यक आहे. नाही त्याच्यामध्ये हे येऊ शकतं आदरभाव है ना, त्या भक्तीच्या भावामध्ये येऊ शकतं. आणि अर्जुन असाच एक प्रामाणिक शिष्य आहे भगवंतांचा है ना. तर इथपर्यंत आपल्याला समजलं या दोन परिच्छेदामध्ये की कसं आपण इथं त्रस्त आहोत आणि हे त्रस्त का आहोत आणि या त्रस्ततेपासून माझी सुटका होऊ शकते का है ना? असे प्रश्न आपल्याला आले पाहिजेत मानव या नात्याने है ना, असं प्रभुपादांनी या दोन परिच्छेदात आपल्याला सांगितलंय है ना. अजून एक दोन परिच्छेद आहेत, मग त्याच्यानंतर हा मुद्दा पूर्ण होईल. वाचा माताजी पुढचे 2 परिच्छेद वाचा. जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाचे मूळ ध्येय विसरतो, तेव्हा त्या ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात. आणि असे असूनही वास्तविक ध्येय जाणणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी एखादाच खऱ्या अर्थाने स्वतःचे स्वरूप जाणू शकतो व अशा मनुष्यासाठी भगवद्गीता सांगितली आहे. खरे म्हणजे आपणा सर्वांना अज्ञानाच्या वाघिणीने गिळंकृत केले आहे, पण भगवंत सर्व जीवांबद्दल विशेष करून मनुष्य प्राण्यांबद्दल अत्यंत दयाळू आहेत. याच कारणासाठी त्यांनी आपला मित्र अर्जुन
याला स्वतःचा शिष्य करून भगवद्गीता सांगितली. अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाच्या पलीकडे होता, परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर त्याला जाणून बुजून अज्ञानात टाकले गेले. त्यामुळे तो जीवनाच्या समस्यांबद्दल भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारू शकेल आणि हे मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करून जीवनाची घडी नीट बसवून देऊ शकतील. अशा तऱ्हेने मनुष्य योग्य कृती करून मनुष्य देहाचे उद्दिष्ट प्राप्त करू शकेल. हरे हा, कृष्ण. धन्यवाद. तर या ठिकाणी प्रभुपादा आपण पाहिलं की मागच्या 2 परिच्छेदामधून आपल्याला सांगितलं होतं प्रभुपादांनी की आपण इथं दुःखी आहे, है ना, आणि आपण प्रश्न विचारले पाहिजेत की याच्यातून आपली कशी मुक्तता होईल या दुःखामधून, है ना. आणि आता वाचलेल्या 2 परिच्छेदामध्ये काय सांगितलं प्रभुपादांनी की आणखीन एक कारण आहे की आपण इथं दुःखी आहेत, है ना, की हे अज्ञान, है ना. अज्ञान म्हणजे काय, आपण विसरलोय की जे ज्ञान आहे की भगवंत आहेत आणि आपण भगवंतांचे दास आहोत, है ना, आपण जीव आहोत, हे आपण विसरलोय, याला अज्ञान म्हणतात, है ना. आपण भक्ती केली पाहिजे भगवंतांना समजण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी, तर याला अज्ञान म्हणतात. हम्म. तर तर भगवंत पण दयाळू असल्यामुळं ते आपल्याला या अज्ञानातून आपली मुक्तता करणार आहेत, है ना. त्यासाठीच त्यांनी मुक्तता करण्यासाठी काय केलंय, आपल्यावर उपकार करण्यासाठी हे गीतेचं अमृत आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे, है ना. आणि तर तर आपण पाहू शकतो की आपल्यालाच असे प्रश्न आलेत असं नाहीये की आपण इथं दुःखी आहोत, है ना, आपल्याला इथं चिंता आहे. अशाच प्रकारची चिंता अर्जुनाला पण होती गीता ऐकण्याच्या अगोदर, है ना. आणि त्यांनी कृष्णाला प्रश्न विचारले, है ना, युद्धाच्या अगोदर त्याच्या ज्या समस्या होत्या, है ना. आणि तर त्याला त्याच्या या समस्यांवर त्याचं उत्तर मिळालं, त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं आहे, है ना. आणि त्याने आपल्या जीवनाचं उद्दिष्ट प्राप्त केलेलं आहे. तर तशाच प्रमाणे आपल्याला पण या दुःखातून कसं आपली मुक्ती करून घ्यायची आहे, या चिंतेमधून कसं आपल्याला सुटका करून घ्यायची आहे ना, तर ते आपल्याला या गीतेच्या अभ्यासातून समजणार आहे, है ना. तर हा उद्देश आहे गीता देण्याचा मागचा, है ना. तर जो दुसरा प्रमुख मुद्दा होता, है ना, पहिला काय होता की गीतेचा मूळ आशय, है ना, तो समजण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर दुसरा प्रमुख मुद्दा या ठिकाणी जो सांगितलाय प्रभुपादांनी, है ना, तो काय आहे की या उद्देश काय आहे, भगवद्गीतेचा उद्देश काय आहे. तर तो उद्देश काय आहे की आपण सर्वजण दुःखामध्ये आहोत, है ना, आणि चिंतेमध्ये आहोत, अज्ञानामध्ये आहोत, है ना, या जगामध्ये. आणि यापासून आपण आपली कशी मुक्तता करून घ्यावी, है ना. हे जसं अर्जुनाची मुक्तता झाली, तो पण चिंतेत होता, अज्ञानामध्ये होता, भलेही तो भगवंतांचा शाश्वत त्याला समजलं होतं स्वरूप, है ना, अज्ञानाच्या बाहेर होता, तरी पण त्याला काय झालं, एक अशा त्याला चिंता आणि क्लेशांना सामोरं जावं लागलं, दुःखांना सामोरं जावं लागलं, है ना. आणि भगवंतांनी त्याला ते मार्गदर्शन केलं, है ना. तर हा भगवद्गीतेचा मुख्य उद्देश आहे, है ना, की आपल्याला या अज्ञानामधून, या दुःखामधून, क्लेशामधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी हे गीतेचं जे ज्ञान आहे ते मदत करणार आहे, है ना. असा हा दुसरा मुद्दा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता यानंतर प्रभुपाद तिसरा मुद्दा सांगतायत यामध्ये महत्वाचा, या उपोद्घातामधला जो तिसरा प्रमुख मुद्दा आहे तो इथनं सुरू होतोय, है ना, भगवद्गीतेचा विषय. तर तो या तिसऱ्या प्रमुख मुद्द्याचं शीर्षक असं आहे की या भगवद्गीतेमध्ये कोणत्या विषयांबद्दल चर्चा केलेली आहे, प्रमुख विषय काय आहेत भगवद्गीतेचे, है ना. तर प्रमुख विषय काय, गीतेचे किती विषय आहेत प्रमुख, आणि त्यामधले प्रमुख विषय काय, कोणत्या तत्वांबद्दल इथं हा असा तिसरा मुद्दा आहे. तर हे 2 मुद्दे जे आपण समजले ते सर्वांना समजले, कुणाला काही समजलं नाही, आणि मी जे शिकवतोय ते समजतंय, फास्ट होतंय खूप, का स्लो होतंय. नाही नाही, छान आहे प्रभूजी. हा, गती समजते कशी आहे, प्रभूजी. हा समजते. असं आहे की कुणाला समजलं नाही तर तुम्ही निसंकोच विचारू शकता, असं समजून घेण्याची काही गरज नाहीये सगळ्यांना समजलंय आणि मला नाही समजलं, है ना, असं वाटून तुम्ही घेऊ नका. तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता, है ना.
ठीक आहे. ठीक. तर आपण आता या तिसऱ्या मुद्द्याचा अभ्यास करूया है ना. या गीतेमध्ये कोणते कोणते प्रमुख विषय आहेत प्रभुपादांना वाटतायत है ना, जे प्रमुख आहेत ते सांगतील प्रभुपाद आता आपल्याला. वाचा माताजी. भगवद्गीतेचा विषय म्हणजे 5 मूलभूत तत्वांबद्दलचे ज्ञान होय. सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे आणि नंतर जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीबद्दलच्या ज्ञानाचे विवेचन केले आहे. जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय व जे नियंत्रित असतात ते जीवात्मे होत. मी नियंत्रित नसून स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्या जीवात्म्याला मूर्खच समजावे. जीव किमान आपल्या बद्धावस्थेमध्ये तरी प्रत्येक बाबतीत नियंत्रित असतो. अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये ईश्वर किंवा परम नियंत्रक आणि नियंत्रित जीवात्मे यांच्याबद्दल विवेचन केले आहे. त्याचबरोबर प्रकृती, जड प्रकृती, काळ, अखिल ब्रह्मांड किंवा सृष्टीची कालमर्यादा आणि कर्म यांचेही विवेचन गीतेमध्ये करण्यात आले आहे. हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सर्व जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यात गुंतलेले असतात. ईश्वराचे स्वरूप काय, जीवात्म्यांची स्वरूप स्थिती, प्रकृती, भौतिक विश्व म्हणजे काय व ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते आणि जीवात्म्यांची कर्मे कोणती इत्यादी गोष्टीबद्दलचे ज्ञान आपण भगवद्गीतेतून गीतेपासून मिळविले पाहिजे. थांबू का वाचू पुढे? धन्यवाद. हा ठीक आहे, थांबू शकतो इथं. आपण पाहूया काय म्हटलं प्रभुपादांनी या परिच्छेदात. तर आता आपला तिसरा मुद्दा प्रभुपाद या ठिकाणी स्पष्ट करतायत आणि तो काय आहे, तर हे गीतेचे प्रमुख विषय काय आहेत है ना? तर कोणत्या विषयावर इथं चर्चा झालेली आहे. तर प्रभुपाद सांगतायत की 5 विषयांवर या गीतेमध्ये चर्चा झाली है ना. ते मूलभूत तत्व आहेत आणि ते प्रमुख विषय आहेत गीतेचे है ना. तर असं प्रभुपाद सांगतायत है ना. तर ते सांगत असताना प्रभुपाद मग सांगतात की हे 5 विषय कोणते है ना, ते पण प्रभुपादांनी सांगितले. तर पहिला विषय काय, तर ईश्वर है ना. तर ईश्वर म्हणजे काय असतो ते पण सांगितलं प्रभुपादांनी है ना. तो काय करतो, परम नियंत्रक असतो है ना. सगळ्या नियंत्रकामध्ये है ना तो सर्वोच्च नियंत्रक असतो है ना. म्हणजे काय, की जसं रेल्वे आहे है ना, तर रेल्वेला कोण नियंत्रित करतं, तो रेल्वेमन जो चालवतो तो हा चालवतो तो है ना. तो रेल्वे कसं, चालवतो. हा बरोबर आहे, तो व्यक्ती नियंत्रित करतो. आणि कसं नियंत्रित करतो वो रेल्वेला, तो कुठून नियंत्रित करतो, बटन असते त्याचं. हा बटन असतं है ना. आणि कशासाठी, कशाचं बटन असतं त्याच्याकडं, ते हँडल असते प्रभूजी. ते हा म्हणजे पूर्ण रिमोट वरती चालतं ते. हा. आणि कुठं लावलेलं असतं हँडल हे, आता गाडीमध्ये तर कधी बसलो नाही प्रभूजी, पण ते पुढे तर हे बसलो नाही. इंजिन इंजिन है ना थोडक्यात. ते इंजिन, जे यस इंजिन आहे है ना, यस. त्या इंजिनाद्वारे रेल्वेचं तो नियंत्रित करतो. म्हणजे थोडक्यात काय, तर तो जो रेल्वेमन आहे है ना, तर त्याच्यामध्ये ते इंजिन जे आहे, इंजिनचा जो डब्बा असतो है ना, तो पूर्ण रेल्वेला नियंत्रित करतो है ना. तर त्या डब्याला कुणी नियंत्रित करतं का, नाही करत है ना. तो नाही डब्बाच करत. इतरांना नियंत्रित करतो. तसं हे ईश्वर असतं है ना, आपल्याला समजण्यासाठी है ना. ईश्वर जे असतात तेच दुसऱ्यांना सगळ्यांना नियंत्रित करतात है ना. जसं आपल्या देशाचे सांगण्यासाठी प्रधानमंत्री आहेत, ते आपल्याला कसं नियंत्रित करतात है ना. त्यांना काही नियम नसतात है ना. ते जे सिग्नल असतं आपल्याला रस्त्यावरचं है ना, हे प्रधानमंत्र्यासाठी नसतं है ना, आपल्यासाठी असतं है ना. बरोबर. तर त्यांच्यासाठी असे नियम नसतात. तर त्याचप्रमाणे हे जे ईश्वर आहे है ना, हेच सगळ्या गोष्टींना नियंत्रित करतात आणि आपल्या सगळ्यांना ते नियंत्रित करतात. असे हे पहिला विषय है ना. तर ह्या भगवद्गीतेमध्ये आपल्याला ईश्वराबद्दल अभ्यास करायला मिळणार आहे है ना. दुसरा विषय आहे जे आपल्याला अभ्यास करायला मिळणार आहे तो काय आहे, हे ईश्वर ज्यांना नियंत्रित करतो असे कोण आहे, तो दुसऱ्या जीवात्मे. क्रमांकावर जीवात्मे आहेत है ना. जीवात्मे. हा, तर यांच्याबद्दल पण आपल्याला भगवद्गीतेत अभ्यासायला मिळणार आहे है ना. तर तिसरी गोष्ट है ना, जिथं आपण राहतो या भौतिक जगतामध्ये है ना, त्याला प्रकृती असं म्हणतात है ना. तर या प्रकृतीबद्दल पण आपल्याला या गीतेमध्ये अभ्यास करायला मिळणार आहे. आणि जसं आपण पाहिलं की मनोगतामध्ये प्रभुपादांनी सांगितलं होतं की ब्रह्माच्या त्यांनी 1 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी लिहिलेला होता है ना. तर हा काळ
है ना. या काळाच्या ओघामध्ये सगळ्या गोष्टी, हे भगवंतांची शक्ती आहे काळ, है ना. आणि हे काळ सगळ्यांना नम्र बनवतो, है ना. या काळानुसार सगळ्यांना बदलावं लागतं, है ना. की एका बालकाच्या अवस्थेतून युवावस्थेत यावंच लागतं, असं कोणी म्हणू शकत नाही की मी नाही येणार, है ना. अरे युवावस्थेतून आपल्याला म्हातारपणामध्ये जावंच लागेल, है ना. म्हातारपणातून नंतर मग आपल्याला मृत्यूचा सामना करावाच लागेल. कुणीही जरी असलो, कितीही जरी मोठे असलो, है ना, या गोष्टींचा आपल्याला सामना करावाच लागणार आहे, है ना. तर हे काळ जो आहे, है ना, तर हे भगवंतांचं एक रूप, शक्ती आपण ज्याला म्हणतो, है ना, त्या काळाबद्दल पण आपल्याला अभ्यास करायला मिळणार आहे भगवद्गीतेमध्ये. आणि कर्म, है ना, जसं आपण म्हणतो की पाप कर्म, पुण्य कर्म, हे कर्मांचे काय प्रकार असतात वगैरे वगैरे, हे पण आपल्याला, ते आपण पाहूया जेव्हा तिथं विषय येईल भगवद्गीतेमध्ये. पण प्रभुपादांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की हे 5 विषय आहेत, ज्याचा गीतेमध्ये आपल्याला मुख्य विषय आहेत, है ना. खूप विषय आहेत, है ना, ते पाहणार आहोत आपण, प्रत्येक श्लोकाचा अभ्यास करणार आहोत. पण प्रभुपादांना असं वाटतंय की हे मुख्य विषय आहेत 5, है ना, त्यामुळं इथं दिलेले आहेत प्रभुपादांनी. ठीक आहे. आणि तर ह्या प्रकृतीलाच नाव काय, तर भौतिक विश्व असं नाव आहे, हे पुढे त्यांनी सांगितलंय, है ना. आणि काळ हे कसं नियंत्रित करतात काळाद्वारे, है ना. आणि जीवात्म्याची कर्मे कोणती, आपली कर्म कोणती, है ना. तर हे सगळं मिळणार आहे आपल्याला भगवद्गीतेमध्ये, हे ज्ञान आहे, है ना. तर आता या 5 जे मुख्य विषय सांगितले प्रभुपादांनी, त्यांच्याबद्दलच ते थोडं थोडं ज्ञान आपल्याला देणार आहेत, है ना. त्या 3ऱ्या मुद्द्यामध्येच, पुढच्या परिच्छेदामध्ये ते थोडं थोडं सांगतील या 5 विषयाबद्दल, ते आपण जाणून घेऊया, है ना. वाचा पुढचं. भगवद्गीतेतील 5 मूलभूत तत्वांपैकी परमेश्वर, कृष्ण, ब्रह्म, परमनियंत्रक किंवा परमात्मा यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग करा. हे तत्व सर्वश्रेष्ठ आहे. गुणात्मक दृष्ट्या जीव आणि परमेश्वर यांच्यात साम्य आहे. उदाहरणार्थ, भगवद्गीतेच्या नंतरच्या अध्यायात सांगितले आहे की भौतिक प्रकृतीच्या सर्व कार्यावर परमेश्वराचे नियंत्रण असते. भौतिक प्रकृती स्वतंत्र नसून ती भगवंताच्या आज्ञेचे पालन करीत असते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मया मयाध्यक्षण प्रकृती सूर्यते सचराचरम. ही भौतिक प्रकृती माझ्या नियंत्रणाखाली कार्य करीत आहे. ब्रह्मांडामध्ये आश्चर्यकारक गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. या सृष्टीमध्ये एक नियंत्रक आहे, हे आपण जाणले पाहिजे. कोणतीही गोष्ट नियंत्रणाशिवाय प्रगट होऊ शकत नाही, नियंत्रकच नाही असे समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. उदाहरणार्थ, एखादे लहान बालक मोटार गाडी पाहून विचार करील की ही तर घोडा किंवा इतर प्राण्याशिवाय आश्चर्यकारकपणे चालते. पण बुद्धिमान मनुष्याला मोटार गाडी मागील अभियांत्रिकी व्यवस्थेचे ज्ञान असते. त्याला सदैव माहित असते की अशा यंत्रामागे यंत्र चालविणारा एखादा मनुष्य किंवा चालक असतोच. याचप्रमाणे परमेश्वर हा सुद्धा एखाद्या चालकासारखा आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडत असते. पुढील अध्यायावरून आपल्याला कळेल की परमेश्वराने जीवात्म्यांना आपले अंश म्हणून स्वीकारले आहे. ज्याप्रमाणे सोन्याचा कण म्हणजे सोनेच असते किंवा सागरातील पाण्याचा थेंब सुद्धा खारट असतो, त्याचप्रमाणे आपण सर्व जीवात्मे भगवान श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे आपल्यामध्येही परमेश्वराचे सर्व गुण सूक्ष्म स्वरूपात विद्यमान असतात. कारण आपण सूक्ष्म, नियंत्रित किंवा गौण ईश्वर आहोत. आपण अंतराळ किंवा ग्रहांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही नियंत्रण करण्याची प्रवृत्ती श्रीकृष्णांमध्ये असल्यामुळेच आपल्यात देखील ही आहे. ही प्रवृत्ती आपल्यामध्ये असली तरी आपण जाणले पाहिजे की आपण परम नियंत्रक नाही. भगवद्गीतेमध्ये हे स्पष्ट करून सांगितले आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता या 5 विषयांबद्दल थोडंसं प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत, है ना. तर पहिला मुद्दा ते असं सांगतात की यामध्ये 5 जे मुख्य विषय आहेत, त्याच्यातला पहिला विषय काय, ईश्वर, है ना. तर ईश्वर म्हणजे त्याला काय दुसरे शब्द आहेत समानार्थी, परमेश्वर, कृष्ण, है ना, ब्रह्म, परम नियंत्रक, परमात्मा, है ना. हे सगळे एकच आहेत, है ना. तर ह्याचा अर्थ काय, तर सर्वश्रेष्ठ असं, है ना, ईश्वर, है ना. तर या ईश्वराबद्दल ते थोडंसं सांगताना असं सांगतायत की त्या ईश्वरासाठी अशी ही
वेगवेगळे नावं आहेत है ना. आणि त्यानंतर त्या बाई, मुद्द्यामध्ये तूप ते पण सांगतात आणायचंय बरं का, की दुसरा जो विषय आहे तो कोणता आहे, जीव आहे, तूप जीवात्मा आणायचंय. है ना. तर हा परमेश्वर, ईश्वर आणि जीवात्मा है ना, तर यांच्यामध्ये साम्य आहे. ते साम्य कसं आहे, ते एकच आहेत का, एकदम साम्य आहे म्हणजे एकरूप आहेत का, तर नाही, ते एकरूप नाही, समरूप आहेत है ना. तर समरूप म्हणजे आपल्याला माहिती आहे की कसं आहे, की त्यांचे गुण जे आहेत ते समान आहे है ना. पण त्या गुणांची जी मात्रा आहे है ना, ती वेगवेगळी आहे है ना. आपल्यामध्ये ते गुण भगवंतांचेच गुण आहेत है ना, सर्व गुण, पण ते कसे आहेत, कमी प्रमाणात आहेत, आणि भगवंतांमध्ये ते जास्त प्रमाणात आहेत है ना. तर मग ह्या दोघांची जी मात्रा आहे त्यामध्ये अंतर आहे, हे आपल्याला माहिती आहे है ना. तोच मुद्दा प्रभुपादांनी सांगितलाय ह्या परमेश्वराबद्दल आणि जीवाबद्दल. पहिला मुद्दा इथं त्यांनी सांगितलं की आणि त्याच्यानंतरचा ते मुद्दा सांगतायत, प्रकृतीला तिथं आणलं प्रभुपादांनी, आणि तिच्याबद्दल पण थोडंसं सांगतायत. ही प्रकृती पण नियंत्रित आहे. कुणाच्या नियंत्रणाखाली आहे, तर परमेश्वराच्या, कृष्णाच्या नियंत्रणाखाली आहे है ना. कसं समजलं आपल्याला, गीतेमधून समजलं. गीतेत आपल्याला सांगितलंय, माया अध्यक्षेन प्रकृती सुयेते सा चराचरम, तर माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती आहे है ना. कृष्णाने असं सांगितलं आपल्याला. तर असं हे प्रकृतीबद्दल आणि ईश्वराबद्दल, जीवात्म्याबद्दल प्रभुपादांनी या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर सांगतात की भगवंत कसे नियंत्रक आहे, त्याबद्दल ते सांगतायत की ही प्रकृतीचा नियंत्रक आपल्याला दिसत नाही है ना. तर लोकांना असं वाटतं की ही प्रकृती काय स्वतःहून कार्य करते है ना, पण तसं होऊ शकत नाही है ना. तिचं नियंत्रण करणारा कोणीतरी व्यक्ती असलाच पाहिजे है ना. नाहीतर काय होईल, हे शक्य नाहीये. अशी कोणतीच वस्तू या जगामध्ये आपल्याला दिसत नाही की ती वस्तू अं, स्वयंचलित आहे है ना. असं आपण म्हणतो स्वयंचलित आहे है ना. हा पंखा स्वयंचलित आहे असं पण म्हणतो, पण त्या स्वयंचलित मध्ये पण काय, सुरुवातीला आपल्याला कुणाला तरी त्यामध्ये एक बटन दाबावं लागतं, तेव्हाच ते स्वयंचलित असतं है ना. तर मग असं शुद्ध रूपामध्ये स्वयंचलित असं काही नाहीये है ना. तर ऑटोमॅटिक असं काही नाहीये या जगामध्ये है ना. तर तर ही प्रकृती कसं ऑटोमॅटिक चालेल है ना, असा प्रश्न या ठिकाणी प्रभुपाद उपस्थित करतायत. आणि ही प्रकृती ऑटोमॅटिक नाहीच आहे अर्थात, आणि ती भगवंतांच्या अधीनच आहे है ना. भगवंतांच्या नियंत्रणाखालीच ती काम करते है ना. असा प्रकारचा निष्कर्ष प्रभुपाद या ठिकाणी काढतायत. आणि ते आपल्याला उदाहरण देत आहेत की कोणतं पण जर यंत्र असेल है ना, तर ते नसतंच, स्वयंचलित नसतंच है ना. तर काहीतरी प्रमाणामध्ये त्याच्यावर कोणीतरी नियंत्रक असतोच है ना. तर मग ही प्रकृती कशी स्वयंचलित असेल, असं ते करतात, असा मुद्दा सांगतात. आणि त्याप्रमाणे मग जो पहिला मुद्दा त्यांनी मांडला होता है ना, की जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये गुणांमध्ये साम्य आहे आणि मात्रेमध्ये अंतर आहे है ना. या मुद्द्यालाच दृढ करणारे ते पुढे मुद्दे मांडतात, आणि ते म्हणतात की जीव हा काय अंश आहे है ना. भगवंतांचा अंश आहे. त्याच्यामुळं काय, तर जसं सोनं आहे, सोन्याची खाण आहे, आणि सोन्याचा एक कण आहे है ना. तर या दोन्हीमध्ये अंतर काय आहे, तर त्या मात्रेचा अंतर आहे त्या ठिकाणी है ना. सोन्याच्या खाणेमध्ये जो सोनं आहे ते खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आहे, आणि जो कण आहे त्यामध्ये जे सोनं आहे ते खूप कमी प्रमाणात आहे है ना. तर हा मात्रेमध्ये, पण त्यांच्या गुणधर्मामध्ये काही अंतर आहे का, नाही, साम्य आहे पूर्ण है ना. एका कणामध्ये जे सोन्याचे गुण आहेत तेच गुण त्या पूर्ण खाणीमधल्या सोन्यामध्ये आहेत है ना. अशा प्रकारे प्रभुपादांनी जो तो पहिला मुद्दा सांगितला होता है ना, तोच त्यांनी पुन्हा समजावून सांगितलाय. तर एक एक परिच्छेद वाचा, वेळ आहे आपल्याकडे. भौतिक प्रकृती म्हणजे काय? भगवद्गीतेत तिला कनिष्ठ किंवा अपरा प्रकृती असे म्हटले आहे. जीवात्म्याला श्रेष्ठ किंवा परा प्रकृती असे म्हटले आहे. परा असो अथवा अपरा, प्रकृती ही नित्य नियंत्रित असते. प्रकृती ही स्त्रीवाचक आहे आणि पत्नीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पतीप्रमाणे भगवंत प्रकृतीवर नियंत्रण ठेवतात. प्रकृती ही नित्य भगवंताच्या अधीन असते, कारण भगवंत प्रकृतीचे नियंत्रक आहेत. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही भगवंतांच्या अधीन किंवा भगवंताद्वारे नियंत्रित असतात. भगवद्गीतेनुसार जीवात्मे जरी भगवंताचे अंश असले तरी त्यांना प्रकृतीच मानण्यात येते. याचा भगवद्गीतेमधील 7व्या अध्यायामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे. अपरेयम इतस्व
इतस्वनाम प्रकृती विद्धि मे पराम जीवभूताम. ही भौतिक प्रकृती माझी अपरा म्हणजे कनिष्ठ शक्ती आहे. पण याहून श्रेष्ठ अशी दुसरी प्रकृती आहे जीवभूताम किंवा जीवात्मे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर ह्या परिच्छेदाचा अर्थ समजावून घेऊया. तर या ठिकाणी प्रभुपाद आता काय सांगतायत, भौतिक प्रकृती है ना, जे तिसऱ्या प्रकारचा विषय आहे है ना, तिसरा विषय आहे है ना, त्या 5 विषयामधला, त्याच्याबद्दल सांगतायत की ही ह्या भौतिक प्रकृतीला कोणती प्रकृती म्हटलंय गीतेमध्ये, काय नाव दिलंय, अपरा प्रकृती है ना. अपरा अपरा म्हणजे काय, प्रकृती. अपरा म्हणजे काय ते पण सांगितलं प्रभुपादांनी, कनिष्ठ है ना. कनिष्ठ तर आपल्याला माहितीये भगवंताची वरिष्ठ कनिष्ठ आणि शक्ती. कनिष्ठ. हा, तर हे अपरा प्रकृतीला दुसरं नाव आहे कनिष्ठ शक्ती, म्हणजे खालच्या लेवलची है ना. जसं रेल्वेमध्ये काय असतं की फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, तसं असतं है ना. तर फर्स्ट क्लास म्हणजे काय, तर वरचं एकदम है ना. तसं ती कोणती प्रकृती, परा प्रकृती फर्स्ट क्लास मध्ये. आणि सेकंड क्लास काय, तर अपरा, त्याच्या खालचं अपरा. है ना, कनिष्ठ, वरिष्ठ आणि कनिष्ठ है ना. तर ही भगवंतांची कनिष्ठ शक्ती आहे, कनिष्ठ प्रकृती, भौतिक प्रकृती म्हणजे हे जगत है ना. तर ही प्रकृती असल्यामुळं तर काय आहे, ती भगवंतांच्या अधिपत्याखाली नियंत्रित आहे है ना. आधीच त्यांनी सांगितलं मया अध्यक्षेन प्रकृती है ना. तर असं हे जीव आहे है ना. तर ही जीव पण एक प्रकृती आहे, पण ती कशी प्रकृती आहे, श्रेष्ठ प्रकृती है ना. जे आपण सगळे जीवात्मे आहोत, तर आपण भगवंतांची कशी प्रकृती आहोत, वरिष्ठ प्रकृती है ना, श्रेष्ठ प्रकृती है ना. परा, तर तिला नाव काय, परा प्रकृती है ना. आणि हे जे आपल्या आजूबाजूला जे भौतिक जगत आहे है ना, हे कसं आहे, अपरा प्रकृती है ना. तर आपल्यावर पण भगवंतांचं नियंत्रण आहे, जीवात्म्यावर आणि ह्या प्रकृतीवर है ना. हे दोन्ही काय आहेत, प्रकृती आहे है ना. आपण श्रेष्ठ प्रकृती आहोत आणि ही भौतिक प्रकृती आहे ती कनिष्ठ प्रकृती आहे है ना, दुय्यम दर्जाची प्रकृती आहे है ना. तर या दोघांवर पण नियंत्रक कोण आहे, त्या ईश्वराचा आहे है ना. असंच सांगितलंय प्रभुपादांनी इथं है ना. आणि हे आपल्याला गीतेमधून कुठून कळालंय, तर 7व्या अध्यायामध्ये 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये हे आपल्याला सांगितलेलं आहे है ना. ते प्रभुपादांनी तिथं सांगितलंय थोड्या प्रमाणात, अपरेयम इतस्त्वान्याम प्रकृती विद्धि मे पराम जीवभूतम है ना. तर असं प्रभुपादांनी सांगितलंय की वरिष्ठ शक्ती आहे, श्रेष्ठ शक्ती आहे, आणि दुसरी कनिष्ठ शक्ती, अशा 2 शक्ती माझ्या आहेत आणि त्या माझ्या नियंत्रणाखाली आहेत है ना. असं त्या 5 विषयांबद्दल थोडंसं प्रभुपादांनी इथं आणखीन या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे है ना. तर आता आपण या ठिकाणी थांबूया, वेळ झालेली आहे. तर कोणाला काही समजलं नाही